हे लिस्ट तुमच्याकडे नाही, तुम्ही काय केलं, पुस्तक टार्गेट करायले, हा हे भारी पुस्तक, हे 400 पानाचं आहे, हे 600 पानाचं पुस्तक आहे, अरे बॉले भारी. काय फायदा आहे? पुस्तक टार्गेट करून काही फायदा नाही. एक्झाम टार्गेट करणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला त्या गोष्टी कळतील. हे नीट बोलतोय का, कळते का तुम्हाला, हे कळत असेल. याच्यानंतर म्हणजे हे 3 गोष्टी केल्यानंतर घोरपडे सरांचं पुस्तक सिलेबसनुसार वाचायचंय. पहिला चॅप्टर घेतला, दुसरा घेतला, 22-23 चॅप्टर वाचले, मग टेन्शन आलो, सर लई लक्षात राहत नाही, एवढं मोठं पुस्तक आहे. अरे एवढं मोठं पुस्तक आपल्याला वाचायचंच नाहीये, आपल्याला आयएमपी टॉपिक्सनुसार जायचं आहे, सिलेबसनुसार जायचं आहे, तिथं आपल्याला पोस्ट मिळणार आहे. पुस्तकाला टार्गेट नाही की सर शंकर आहे खूप मोठं पुस्तक आहे, रिव्हिजनच होत नाही. अरे पुस्तकाला टार्गेट करायचंच नाही ना. अनुभव आणि इतर जे टॉपर्स लोक सांगतात त्यांनी त्याच चुका केलेल्या असतात की ज्या तुम्ही करतायत, त्यांनी त्या टाळल्यानंतर, केल्या नाही नंतर, सुधारल्याच्या चुका नंतर ते यशस्वी झाले. ही महत्वाची गोष्ट आहे. 21,000 प्रश्नसंच, 21,000 बद्दल काय आपली अपेक्षा असते? 21,000 लिहिलं कॅल्क्युलेटरला, भागिले किती दिवस आहेत रे, 180 दिवस आहेत, मग मी किती प्रश्न वाचणार? अभे त्याच्यात राज्यसेवा मेन्सचे, वेगवेगळ्या एक्झामचे, जे आपल्या पूर्व परीक्षेला महत्वाचे नाहीत काही टॉपिक, ते कशाला घ्यायला? टेन्शन आलं त्याला, लगेच 2 दिवस अभ्यासच बंद. कसं काय एवढे प्रश्न कधी वाचणं होतील? 21,000 वाचायचे नाहीत. मी जेव्हा वाचतोय की लेअर्स ऑफ ॲटमॉस्फिअर, वातावरण, जैवविविधता टॉपिक आहे, मी जाऊन त्या पुस्तक 21,000 मधून माझा टॉपिक वाचल्यानंतर जेव्हा माझ्या 11वी-12वी स्टेट बोर्ड हे सगळे ह्या 3 गोष्टी माझ्या क्लिअर होतील, तेव्हा मी जाऊन वाचणार आहे. नमस्कार, आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. भरपूर जणांची मागणी होती की सर जी येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे किंवा महाराष्ट्र राजपत्रित नागरिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आहे, त्याच्यासाठी एक स्ट्रॅटर्जी व्हिडिओ बनवा. एक जबरदस्त स्ट्रॅटर्जी व्हिडिओ, जवळपास 7 विषय आहेत, 100 प्रश्न, 200 मार्क, पूर्ण त्याची स्ट्रॅटर्जी आपण बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे म्हणजे सिलेबस, त्याचे 7 विषय, त्याच्यावरती नेमके किती प्रश्न येतात, काय येतात, त्याच्यानंतर प्रॉपर बुकलिस्ट पण काही प्रमाणात ऑलरेडी बुकलिस्टचा प्रॉपर नवीन सिलेबसनुसार व्हिडिओ टाकलेला आहे, तो बघून घ्या. तो बघितला नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, त्याच्यानंतर तो व्हिडिओ बघा. नेमकं 7 विषय, 7 पुस्तक काय भानगड, सीसॅटचं नेमकं काय, ऑलरेडी सीसॅटचे 2 व्हिडिओ टाकलेले आहेत ते असेल. प्रश्नसंचेचा वापर कसा करायचा आहे, 21,000 असेल किंवा पूर्व परीक्षेच्या एक्सप्लेनेशनचं पुस्तक असेल त्याचा वापर कसा करायचा आहे, ऑलरेडी याच्यावरती आपण आता याच्यात बोलणार आहोत. याच्यानंतर आयएमपी टॉपिक्सची लिस्ट कुठून मिळायचे, कुठे मिळू शकतं, नेमकं काय असतं, म्हणजे जे बॅचमध्ये विद्यार्थी असतील त्यांना देखील हा व्हिडिओ आहे आणि युट्यूबला देखील व्हिडिओ आहे, दोन्हीकडे आहे सायमल्टेनियसली. त्याच्यानंतर फोकस पॉईंट्स कुठले असतील, नेमकं फोकस कुठे करायचं आहे, पुस्तकातले आयएमपी टॉपिक्स कसे समजून घ्यायचे आहेत, काय समजून घ्यायचं आहे, डिटेल पद्धतीनं 100% जी पूर्व परीक्षा पास होण्यासाठी जी एनर्जी लागते, जे मार्गदर्शन लागतं, जी स्ट्रॅटर्जी लागते, या लेक्चरमधून आपण समजून घेणार आहोत. सब टॉपिक कुठले करायचे आहेत, टीचिंगचे व्हिडिओ किती प्रमाणात पाहिजेत, आपल्या बॅचमध्ये सध्याच्या कंडिशन किती आहेत, आज कुठले किती तारीख आहे, त्या पद्धतीने किती उपलब्ध आहेत, अजून किती लेक्चर्स होतील, टीचिंगचा किंवा व्हिडिओ किती वेळा पाहिजे, म्हणजे अदर पण टीचिंगचा काय रोल आहे तो पण मी याच्यात सांगणार आहे. त्याच्यानंतर प्रॉपर गायडन्स व्हिडिओ देखील महत्वाचा आहे. फक्त टीचिंग केलं आणि झालं संपलं असं नसतं, प्रॉपर मार्गदर्शन गरजेचं असतं की ह्या पुस्तकातले एवढे टॉपिक महत्वाचं आहे. इकॉनॉमिक्सचं समजा कोळंबे सरांचं पुस्तक आहे, 43 टॉपिक आहेत, 15 ते 20 टॉपिकच फक्त पूर्व परीक्षेला महत्वाचे आहेत, त्याच्यातले 15 खूप महत्वाचे आहेत, 5 नॉर्मली 1-2 प्रश्न आलेले आहेत. स्टेट बोर्ड पण सिलेबसनुसार वाचणं गरजेचं आहे. सगळे स्टेट बोर्ड घेतले पहिल्या पानापासून शेवटपर्यंत चाललाय कार्यक्रम, असं होणार नाही. आणि टेस्ट सिरीजचा काय रोल आहे, कधी सोडवायच्यात, काय त्याचा वापर करायचा आहे, पूर्ण या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. तर चला सुरू करूयात, बघूयात. आता पहिला आहे नेम 7 विषय, 100 प्रश्न, 200 मार्क, 1 प्रश्न, 2 मार्काला कुठल्या विषयाला किती प्रश्न आहेत, आणि ह्या पद्धतीनं मी जे मांडलेलं आहे ह्याच पद्धतीनं तुम्ही अभ्यास करायचा आहे. याचा काय फायदा आहे ते मी तुम्हाला सांगतो. जिथे अभ्यास करताय तिथे हे लिहायचंय, चिटकून टाकायचंय. पर्यावरण 5 प्रश्न येतात, हे तिथं लिहून टाकायचं. म्हणजे असं एक पेज घ्या छोटंसं, त्याच्यावरती लिहा पर्यावरण 5 प्रश्न, पॉलिटी 15 प्रश्न, इकॉनॉमिक्स 15 प्रश्न, जिओग्राफी 15 प्रश्न. आता ह्या 4 विषयांना मिळून 50 प्रश्न होत आहेत, म्हणजे 100 मार्क होत आहेत. म्हणजे हे सोपे विषय आहेत, ज्याचा जास्तीत जास्त अभ्यास केला तर जास्तीत जास्त मार्क पडतात. क्लिअर? एक गोष्ट. चालू घडामोडी आपल्याला दररोज करायचं आहे, ही गोष्ट लिहून घ्या. काय चालू घडामोडी असं संपवायचं नाही की 8 दिवसात 2 दिवस करतो आणि संपलं, परीक्षेच्या आधी 8 दिवस 4 तास करतो, नाही. दररोज करायचं आहे. किती वेळ करायचा आहे? 1 तास. दररोज 1 तास मिनिमम. त्याच्यात पेपर वाचायचंय का, कसं वाचायचंय सगळं सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा, पूर्ण बोलणार आहे त्याच्याबद्दल की पेपर वाचायचं तर किती वेळ वाचायचा आहे, त्याच्यातून नोट्स काढायच्यात का, इयरबुक मॅगझिन वाचताय त्याच्यातून नोट्स काढायच्यात का, पूर्ण डिटेल बोलणार आहे. त्याच्यामुळे काहीच राहणार नाही. व्हिडिओ किती मोठा हो घेणदेण नाही, पूर्ण मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. क्लिअर? त्याच्यानंतर पुढे याच्याबद्दल बोलणारच आहे की चालू घडामोडी 1.5 वर्षाचं करायचंय, मग आधी 1 वर्षाचं करायचं, एक्झामच्या पाठीमागे 1 वर्ष, त्याच्यानंतर अजून 6 महिने पाठीमागे जायचं. ते पूर्ण बोलणार आहे, त्याच्या प्रत्येक विषयावरती बोलणार आहे. एक्झाम डेट पासून पाठीमागे 1.5 वर्षाचं करायचंय, पण आधी 1 वर्षाचं आणि नंतर त्याच्या पाठीमागचे 6 महिने. क्लिअर बोलतो, त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. सामान्य विज्ञानचे 20 प्रश्न,
इतिहासचे 15 प्रश्न. हे थोडेसे इनपुट आउटपुट रेशो खराब आहे याचा, म्हणजे पडतायत त्याच्यात पण मार्क येत आहेत. आता थोडं सोपं विचारतायत ते. सायन्स पैकी 10-12 प्रश्न आरामशीर येतात, 15 पैकी 10-11 प्रश्न इतिहासला येऊन जातात. पण हे खूप सोपे, हे दररोज. आणि हे एकदा याचा कोर एरिया जो आहे तो करून घ्यायचा. जुने प्रश्न एक्सप्लेनेशन 21,000 आणि एक 2 रीडिंग पुस्तकाच्या पाहिजे तेवढं. आणि याच्यासाठी स्पेसिफिक वेळ आपण शनिवार रविवार वगैरे 2-2, 3-3 तास देऊ शकतो. त्या पद्धतीने आपण त्याची प्लॅनिंग बघणार आहोत. क्लिअर? तर हे कळलंय तुम्हाला की कुठल्या विषयाला किती प्रश्न आहेत हे तुम्हाला कळलेलं आहे. आता आपण एक म्हणजे विषयाला नेमकं काय स्ट्रॅटेजी असेल ते देखील करूयात. बघा एकदा, 1 मिनिट फक्त. ओके, चलो. हा, याच्यानंतर आपण अजून बघणार आहोत हे जे आहे की पर्यावरणचे 5 प्रश्न असतील. हा, आता याच्यात आपण सुरू केलेलं इकडे बघा. ओके, हा चला, 7 विषयाला प्रत्येक विषयाला सुरू करू आपण. आता म्हणजे काय, पर्यावरण आहे. आता पर्यावरणचं बघू, नंतर 7 विषयाचं प्रत्येकाचं टप्प्याटप्प्याने बघू. म्हणजे एकेकाला घेऊ, त्याचा करेक्ट कार्यक्रम करू आणि बाकी पुढे जाऊ. ओके, चला. पर्यावरणाला किती प्रश्न येतात रे? 5. हे तुम्हाला माहितीच पाहिजे. एकच सेकंड फक्त. ओके, चला. पर्यावरणाला किती येतात रे? 5. हे तुम्हाला माहिती आहे, डोक्यात आहे. तुम्ही चिटकवलं जिथे अभ्यास करताय तिथे क्लिअर. आता तुमच्या मनात हा प्रश्न राहिला नाही की मग इकॉनॉमिक्सला किती येतात, भूगोलला किती येतात, सामान्य विज्ञानला किती येतात, फिजिक्स केमिस्ट्रीला किती येतात, काहीच नाही. पुढे सांगणार आहे मी. प्रश्न तुमच्या मनात राहणार नाही आता. क्लिअर? हे तुमचं क्लिअर झालं की 5 प्रश्न येतात, 10 मार्क आहे. त्याला सोर्स काय यूज करायचा आहे? 11वी 12वी स्टेट बोर्ड. मराठीत उपलब्ध आहे, इंग्रजीत उपलब्ध आहे. आता बऱ्याच जणांचा हे असतो की सर माझं इंग्लिशमध्ये झालंय डिग्री, मग मी कसं करू? त्यांसाठी सरळ सांगतो. इकडे बघा, पर्यावरणाला 5 प्रश्न येतात. 11वी आणि 12वी हे स्टेट बोर्ड तुम्हाला वाचावेच लागतील. इंग्लिशमध्ये उपलब्ध आहेत, इंग्लिशमध्ये वाचा. ज्यांना मराठीत वाचायचे त्यांनी मराठीत वाचा. आपल्या ॲपला फ्री मटेरियलमध्ये उपलब्ध आहेत किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला दोन्ही उपलब्ध आहेत, तिथं पण उपलब्ध आहेत. आता हे जे आहे त्याच्यावर टीचिंग लेक्चर्स आहेत का सर? हो, आपली जी बॅच आहे पर्यावरणची वेगळी देखील बॅच आहे. सब्जेक्ट वाईज फोल्डरमध्ये ऍप्लिकेशनमध्ये जाऊन घ्या, तिथे आहे. किंवा जी फुल लेंथ सुपर 60 बॅच असेल किंवा नॉर्मल आपली जी बॅच असेल त्या बॅचमध्ये देखील याच्यावरती टीचिंग प्रत्येक पेज प्रत्येक चॅप्टरवरती लेक्चर टाकलेलं आहे. ओके, ते बघायचं 2 नंबरला. ते बघितल्यानंतर राज्यसेवा पूर्व परीक्षेचे जुने प्रश्न स्पष्टीकरण बघायचं. आता जे UPSC करून इकडे आलेत किंवा जे इंग्लिशवाले आहेत ते मला प्रश्न केला, आताच केला, अजूनही करतायत बरेच जण. प्रश्न भरपूर प्रश्न येत राहतात की सर आम्हाला मराठीत जमत नाही. इकडे बघा, प्रत्येक विषयाचं सांगतो मी. सायन्स सोडून, सायन्सला थोडंसं इंग्लिशमध्ये वाचावंच लागतं, ज्यांचं इंग्लिश होतं त्यांच्याबद्दल, त्या विषयाबद्दल काही वाद नाही. पण बाकीच्याबद्दल तुमचं जे मनात आहे की सर इंग्लिश मटेरियल द्या, तर मी म्हणतो तुमचा वेस्ट ऑफ टाइम जाईल, काहीच तुमचा उपयोग होणार नाही. कसं काय? 11-12 स्टेट बोर्ड इंग्लिशमध्ये करा. टीचिंग लेक्चर्स उपलब्ध आहेत, समजेल असेल भाषेत सांगितलंय, समजून जाईल. मी यांना हे वाचायला सांगतो, सर हे इंग्लिशमध्ये आहे का मागतात? नाही, सध्याच्या परिस्थितीला 2025 मध्ये ते उपलब्ध नाही. 21,000 आता इंग्लिशमध्ये यायले काही प्रकाशनचं, पण हे नाही आलेलं. मग तुम्ही जर हे जुने प्रश्न त्याचं एक्सप्लेनेशन जर बघत नसाल, तुम्ही जर कुठले तरी अमुक नोट्स किंवा पुस्तक इंग्लिशमधलं वाचत असाल, जे की परीक्षाभिमुख वाचत नाहीये, तुम्ही पुस्तक वाचताय जबरदस्त, तुम्हाला परीक्षाभिमुख काय कळेल? तुम्हाला काहीच कळणार नाही. जोपर्यंत तुम्ही जुने प्रश्न त्याचं एक्सप्लेनेशन बघणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. आणि इतकं कुणी आहे का दिलदार की खरंच आयोगाचे पेपर जाईल आणि प्रिंट करून आणेल? आहे का? स्वतःला प्रश्न विचारा. खूप असते, लाखात काही जण, 2-4 जण, 10 जण असतील की खरंच जाऊन आयोगाचे सगळे पेपर प्रिंट करतील, नंतर त्याच्यातून पर्यावरणचं वाचतील, इतिहासचं वाचतील, नंतर ते टॉपिक वाईज त्याला कॅटेगराईज करतील. 5 वर्ष लागतील ना, 10 वर्ष लागतील ना असं केलं तर. त्याच्यामुळे तुमच्या जे मनात प्रश्न आहे ना की सर मराठीत नाही, मला इंग्रजीत पाहिजे, कंटेंटच नाहीये, तुम्ही शिफ्ट व्हा मराठीवरती. सायन्सला सोडून तुम्ही त्या कंटेंट शोधू नका, इंग्लिशमधलं शोधतो हे शोधण्यात वेळ वाया घालू नका. तुम्ही कन्वर्ट व्हा. इतका अवघड आहे का की मराठीत समजत नाही? आता 4 शिवाय दिल्या तर कळतील का? नाही. हा सर कळेल की सर. मग हे काय कळणार नाही का? थोडं लिहून घ्या ना. जैवविविधता म्हणजे बायोडायव्हर्सिटी, परिस्थिती म्हणजे इकॉलॉजी, लिहून घ्या ना शब्द. 2 महिन्यात कळून जातं, काय एवढं अवघड नाहीये. पण त्याच्या मागे लागत नाही आपण. हे करायचं दिलं सोडून आपण सोर्स शोधतो. सर मग नंतर अजून सोर्स काय? मग घोरपडे सरांचं पुस्तक आहे, मग शंकर आहेस घेतात ते पुस्तक. चांगलं आहे शंकर आहेस, काही विषय नाहीये, पण त्याच्यातून तुम्हाला सांगणार कोण आहे याच्यातलं IMP टॉपिक्स? आणि हे किती पुस्तकांना सांगायचं? म्हणजे हे झालं पर्यावरणचं. बाकी जिओग्राफी, इतिहास, भूगोल सगळं आहे पुढे. त्याच्यावरती आपण काम करत नाहीत. आपण फक्त सहानुभूती घ्यायलो की मला इंग्लिशमध्येच जमतंय, मला मराठीत जमत नाही. मराठीतच सोर्स आहे MPSC जास्तीत जास्त, पेपर सेटर मराठीतच आहे जास्तीत जास्त. ही गोष्ट समजून घ्या. क्लिअर? त्याच्यानंतर IMP टॉपिक्सची लिस्ट. आता आपली जी बॅच आहे त्या बॅचमध्ये पहिला व्हिडिओ माझा असतो, तो युट्यूबला मी टाकणार आहे, पर्यावरणचा टाकणार आहे. IMP टॉपिक हे इथून हे प्रश्न याचं अनालिसिस करून त्याच्यावरती IMP टॉपिकची लिस्ट. ते मग समजा वातावरणाची लेयर्स, मग लेयर्स ऑफ ॲटमॉस्फिअर लगेच, मग त्याच्याबद्दल प्रश्न एक्सप्लेनेशन
लगेच त्या पद्धतीनं. म्हणजे हे लिस्ट तुमच्याकडे नाही आहे, तुम्ही काय केलं पुस्तक टार्गेट करायले, हे लय भारी पुस्तक, हे 400 पानाचं आहे, हे 600 पानाचं पुस्तक आहे, अरे बॉले भारी. काय फायदा आहे? पुस्तक टार्गेट करून काही फायदा नाही. एक्झाम टार्गेट करणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला त्या गोष्टी कळतील. हे नीट बोलतोय का, कळते का तुम्हाला, हे कळत असेल. याच्यानंतर म्हणजे हे 3 गोष्टी केल्यानंतर घोरपडे सरांचं पुस्तक सिलेबसनुसार वाचायचंय. पहिला चॅप्टर घेतला, दुसरा घेतला, 22-23 चॅप्टर वाचले, मग टेन्शन आलो, सर लई लक्षात राहत नाही, एवढं मोठं पुस्तक आहे. अबे एवढं मोठं पुस्तक आपल्याला वाचायचंच नाहीये, आपल्याला IMP टॉपिक्सनुसार जायचं आहे, सिलेबसनुसार जायचं आहे, तिथं आपल्याला पोस्ट मिळणार आहे. पुस्तकाला टार्गेट नाही की सर शंकर आहे खूप मोठं पुस्तक आहे, रिव्हिजनच होत नाहीये. अरे पुस्तकाला टार्गेट करायचंच नाही ना, सिलेबसला टार्गेट करा ना, त्याच्यामुळे सांगतोय ना. म्हणून हे पॅचमधला प्रत्येक विषयाला, जगाचा भूगोल असेल, प्राकृतिक, हवामान, प्रत्येक असेल, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, इतिहासमध्ये पण प्राचीन, मध्ययुगीन, महाराष्ट्राचा, सगळ्यासाठी, पर्यावरण असेल, अर्थशास्त्र असेल, पहिल्यांदा व्हिडिओ असतो स्ट्रॅटेजीचा, पहिल्यांदा बुकलिस्टचा, नंतर स्ट्रॅटेजीचा आणि तिसरा IMP टॉपिक्सचा. तेव्हा त्या विषयाची डेप्थ कळते की कुठले टॉपिक वाचायचे. नंतर पुस्तक, मग पुस्तकाच्या वरती इंडेक्सवरती लेक्चर, हे महत्वाचं असतं. घेतलं पुस्तक, सर 5 वेळा पुस्तक वाचलंय, मग प्रश्न नाही वाचले, मग काय उपयोग आहे का? गेला तुझा वेळ वाया. जोपर्यंत प्रश्न वाचणार नाही तोपर्यंत त्याचा काहीही उपयोग होणार नाही. इतकं रियालिटीमध्ये कोणीच बोलत नाही. हे अनुभव आणि इतर जे टॉपर्स लोक सांगतात त्यांनी त्याच चुका केलेल्या असतात की ज्या तुम्ही करतायत. त्यांनी त्या टाळल्यानंतर, केल्या नाही, नंतर सुधारल्या त्या चुका, नंतर ते यशस्वी झाले. ही महत्वाची गोष्ट आहे. 21,000 प्रश्नसंच, 21,000 बद्दल काय आपली अपेक्षा असते? 21,000 लिहिलं कॅल्क्युलेटरला, भागिले किती दिवस आहेत रे? 180 दिवस आहेत. मग मी किती प्रश्न वाचणार? अबे त्याच्यात राज्यसेवा, मेन्सचे, वेगवेगळ्या एक्झामचे, जे आपल्या पूर्व परीक्षेला महत्वाचे नाहीत काही टॉपिक, ते कशाला घ्यायला? टेन्शन आलं त्याला, लगेच 2 दिवस अभ्यासच बंद. कसं काय एवढे प्रश्न कधी वाचणं होतील? 21,000 वाचायचे नाहीत. मी जेव्हा वाचतोय की लेअर्स ऑफ ॲटमॉस्फिअर, वातावरण, जैवविविधता टॉपिक आहे, मी जाऊन त्या पुस्तक 21,000 मधून माझा टॉपिक वाचल्यानंतर जेव्हा माझ्या 11वी-12वी स्टेट बोर्ड, हे सगळे, ह्या 3 गोष्टी माझ्या क्लिअर होतील, तेव्हा मी जाऊन वाचणार आहे. 21,000 भागिले 180 किंवा 365, मग मी दररोजचे 200 प्रश्न वाचणार, मी मग 21,000 प्रश्न वाचणार. हे छाती याची 56 इंची, सगळं भ्रम. नुसतं म्हणजे क्वांटिटी, सगळी क्वालिटी कुठंच नाही. क्वांटिटी आणि क्वालिटीतला फरक कळतो का? नाही. ती महत्वाची गोष्ट. आता काही जणांना असं बोलल्यावर राग येत असते, काही जणांना राग येईल, मग असं झालं का, हे झालं का, तुम्हाला काय कळतं, अशी कमेंटमध्ये करतात. घेणं नाही, चल काय पण. जे सिरियस विद्यार्थी आहेत त्यांच्याशी आपलं घेणं देणं आहे. त्यांनी चुका नाही केल्या पाहिजे. जे फक्त हौशे गौशे आहेत, जे फक्त असं झगमगाट, त्यांना असा फुल भारी भारी क्लास, एकदम भारी भारी असं वाटतं की एकदम हायफाय, एकदम AC लायब्ररी, एकदम सगळं सुटसुटीत, आरामशीर नोट्स, टू द पॉइंट, एकदम असं खतरनाक, जे परीक्षेला येईल नाही, घेणं नाही, भारी भारी पुस्तकं, एकदम असं, त्यांच्यासाठी घेणं नाही आपल्याला. जे सिरियस खरंच गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे, त्यासाठी ही तळमळ आहे, ही समजून घ्या. बाकी हौशे गौशे जे असतील त्यांना फक्त झगमगाट पाहिजे, त्यासाठी आपला व्हिडिओच नाही, तुम्ही बघू पण नका, चला काही प्रॉब्लेम नाही. जे गरजू विद्यार्थी ज्यांना खरंच जिद्द आहे सर, की नाही सर यावर्षी काही करून पोस्ट काढायची आहे, पुढचे 6 महिने जे अभ्यास करतोय, 4 महिने करतोय, तुटून पडणार आहे, जे तुम्ही फक्त सांगा काय करायचंय, तुम्ही जे बोलाल ते अंमलबजावणी करेल, मला जाण आहे परिस्थितीची, त्या विद्यार्थ्यांसाठी, म्हणून हा व्हिडिओ आहे. ही महत्वाची गोष्ट आहे. चला, त्याच्यानंतर 21,000 झालं. नंतर वाटलं तर हे घोरपडे सरांचं पुस्तक वापरा, म्हणजे 6व्या नंबरला हे वापरू शकता. पहिल्यांदाच घेतात जण, पुस्तक जबरदस्त आहे, मी पुस्तकाला नाव ठेवत नाही, पण तुमचं हे क्लिअर नाहीये, हे क्लिअर नाहीये, हे क्लिअर नाहीये, हे नाहीये तुमच्याकडे, हे पण नाही वाचून झालेलं, आणि तुम्ही डायरेक्ट पुस्तक घेता. त्याच्यात 23-24 टॉपिक आहे, त्याच्यातले 18-19 टॉपिकवरती मी लेक्चर टाकलेत. काही जे राहिलेत ते काही सिलेबसला महत्वाचे नाहीत म्हणून टाकलेले नाहीत, ते पण टाकून देतो, काही प्रॉब्लेम नाहीये. पण तुमचा ती 8 तास असतो, पुस्तक संपवण्याचा 8 तास कधीच करू नका, नाहीतर कधीच आयुष्यात पूर्व परीक्षा पास होणार नाहीत. जेव्हा आपण सिलेबस कंप्लीट करायला जातो, IMP टॉपिक्सनुसार अभ्यास करतो, त्यावेळी पुस्तक आपल्या गरजेनुसार, परीक्षेच्या दृष्टीनुसार ते कंप्लीट होत असतं. ती महत्वाची गोष्ट आहे. पुस्तकाला टार्गेट केलं की समजा माती झाली म्हणून समजायची, 100%. त्यामुळे पुस्तकाला टार्गेट नाही करायचं. पुस्तक हे वेगवेगळ्या एक्झामला टार्गेट करून बनवलेले आहे. आपण जो अभ्यास करतोय तो आपल्या परीक्षेच्या दृष्टीने करतोय, ही गोष्ट लक्षात ठेवा. ही प्रत्येक विषयासाठी आहे. आता प्रत्येक विषयाच्या स्ट्रॅटेजीमध्ये हे बोलणं अपेक्षित नाही, हे समजून घ्या. रिस्पेक्ट टू दिस सब्जेक्ट, ही महत्वाची गोष्ट आहे. क्लिअर? हे 6व्या नंबरला तुम्ही घ्या, तरच हे फायदा आहे. हे पण सिलेक्टिव्ह वाचा, सगळं पुस्तक महत्वाचं नाही, पुस्तक जबरदस्त आहे, हे पण लक्षात घ्या. ओके, क्लिअर? त्याच्यानंतर झालं. त्याच्यानंतर 7व्या नंबरला काय करायचंय? हे झालं का मग विषय नाही, चालू घडामोडी घ्यायचं. इयरबुक असेल, मॅगझिन असेल, त्याच्यातून काय करायचंय? कृषी व पर्यावरण मधून काही एक्स्ट्रा पॉइंट्स काढून घ्यायचे. तिथून नोट्स काढू नका, तिथून बघा की कशा पद्धतीने जुने प्रश्न बघितले तुम्हाला कळेल की काही कृषी आणि पर्यावरणावरती पण चालू घडामोडीला प्रश्न आलेत. हो सर आलेत,
मग तो करंट मधला डाटा अपडेट करून घ्या किंवा ते वाचून घ्या. पूर्व परीक्षेला आलेल्याच दृष्टीनं UPSCचे बघितले, सगळे बघितले, मग टेन्शन आलंय, मेन्सचे बघितले, राज्यसेवा प्रश्न बघा, त्याच्या रिलेटेड उगीच इन्फॉर्मेशन काढतोय, ते पूर्वला जास्त प्रश्नच नाही त्याच्यावरती, हे कळणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत तुमचं हे स्ट्रॉंग होणार नाही 11वी 12वी आणि तुम्ही हे लेक्चर्स बघणार नाहीत, याच्यातलंही काही पूर्व परीक्षेला नाही ते देखील व्हिडिओत मी सांगितले, काही प्रॉब्लेम नाही, ती गोष्ट लक्षात ठेवा. हे जोपर्यंत तुमचं स्ट्रॉंग नाही, हे 3 गोष्टी, तोपर्यंत तुम्ही इथे तुम्हाला टेन्शन येणार 100%, इथे किंवा इथे पण टेन्शन येणार, कारण तुमचं ते पक्का नाही ना. जेव्हा तुमचं हे स्ट्रॉंग होईल तेव्हा तुम्ही एरीज संपवाले की सर खतम बात, माझे लेक्चर जर बघितले समजा याच्यावरती तर काहीच राहत नाही, औषधाला शिल्लक राहत नाही, सगळं घेतलंय त्याच्यामध्ये. ओके, आणि हे इथं एवढे 250 ते 300 प्रश्न आहेत, याचं टेन्शन तुम्हाला येणार नाही कधी, जेव्हा तुमच्या ह्या 3 गोष्टी जेव्हा क्लिअर होतील. ह्या 3 गोष्टी मी सांगितलं जरी व्हिडिओमध्ये तर देखील तुम्ही प्रॉपर करणार नाहीत. जो करेल तो जिंकेल, 5 पैकी 5 प्रश्न त्याचे बरोबर येतील. क्लिअर. आता याच्या बाहेर, या 7 स्टेपच्या बाहेर मला तरी वाटत नाही पर्यावरण काही आहे. आता याच्या जागी जर तुम्हाला शंकरायस जर वाचायचं असेल तर तुम्ही वाचू शकता, पण तुम्ही या पहिल्या 5 स्टेप 100% करा. त्याच्यानंतर तुम्ही ते पुस्तक जे शंकरायस असेल किंवा कुठल्याही अजून पब्लिकेशनच्या नोट्स असतील, कुठल्या क्लासच्या नोट्स असतील, ते वाचायचेच वाचा, आपला काही विरोध नाही. पण ह्या 5 स्टेप आधी करून त्याच्यावरती कमांड आणून त्या नोट्समधून सिलेबस नुसारच वाचा, सगळं वाचू नका, हात जोडून विनंती आहे. परत त्याच चुका करतात विद्यार्थी. भरपूर जणांनी याच्या आधीची मागच्या वर्षी जी बॅच होती त्यांना 60 दिवस होते, त्याच्यात भरपूर जणांनी जबरदस्त अभ्यास केला, वेळ कमी होता म्हणून काय अवघड झालं, थोडंसं हे झालं, पण भरपूर जणांच्या फिल्म्स निघाल्या, स्कोर वाढला त्यांचा, कारण की एक्झाम ओरिएंटेड अभ्यास केलेला आहे. क्लिअर. महत्वाची गोष्ट आहे. खतम बात, पर्यावरण खतम. चला, दुसरा विषय आहे भारतीय राज्यघटना. याच्यासाठी काय करायचंय? ओके, एकदा क्लिअर दिसते का बघूयात. एकदम क्लिअर दिसत आहे. चला, 15 मिनिटं झालेत. भारतीय राज्यघटना काय, पुस्तक कोळंबे सरांचं पुस्तक वापरू शकता. आता दुसरं आहे माझ्याकडे काय, त्या बुक लिस्ट मध्ये सांगितलं ते घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण कोळंबे सरांचं पुस्तक वापरू शकता, छोटं आहे, एम लक्ष्मीकांतपेक्षा एम लक्ष्मीकांत पण चांगला आहे, काही प्रॉब्लेम नाही. इथं पण भरपूर जणांचा प्रश्न असतो की मराठीत वाचू का इंग्रजीत, इथे इंग्लिशमध्ये वाचू शकता, तरी देखील तुम्हाला IMP टॉपिक्स असल्याशिवाय डायरेक्ट पुस्तक वाचून उपयोग नाही. इथे मी भरपूर जणांचं बघितलं, पुस्तकं टार्गेट करतात, पुस्तकाला की टॉपिक काहीतरी, हा सगळं पुस्तक एकदा वाचायला पाहिजे, एकदा किंवा 2दा वाचायला पाहिजे, नक्की वाचायला पाहिजे. कुठे अंडरलाईन करायला पाहिजे, जिथे आयोगाने प्रश्न विचारला तिथं अंडरलाईन करायला पाहिजे. कुठे हायलाईट करतात कुठं पण, मी नेहमी बोललोय, अशा 5-6 व्हिडिओमध्ये बोललोय की कुठे हायलाईट, हे हायलाइटर 4-5 हायलाइटर आणतात, एकदा या कलरनं, एकदा त्या कलरनं, एकदा त्या कलरनं. असं करू नका काही पण. जिथे आयोगाने प्रश्न विचारला तिथेच हायलाइट करा. IMP टॉपिक शिवाय वाचतात, घेतलं पुस्तक, आज 5 टॉपिक संपवायचे, 200 पानं संपवायचे, काय तुला काय गुत दिलंय का, क्या 200 पानं संपवायचे का, काय तुला काय ऑस्कर अवॉर्ड भेटणार आहे का 200 पानं वाचल्याबद्दल? याला द्या रे ऑस्कर, रिडिंगचा ऑस्कर देऊन टाका, त्याला नोबेल पुरस्कार देऊन टाका याला, की रिडिंग मध्ये भारी आहे, 200 पानं वाचले, यानं तर ते 200 वाचले म्हणून याला टेन्शन येते वाचायला, की बाबा 200 वाचले, आता याला 200 वाचून काही कळलेलं नसतं, 250 वाचते, मग याला अजून काही कळणार नाही. दोघांचा वेळ वाया गेला कॉम्पिटिशन मध्ये. ती महत्वाची गोष्ट आहे. IMP टॉपिक्स पूर्व परीक्षेचे आहेत, माहितच नाहीत आम्हाला कम्पॅरिझनच करत नाहीत. सुप्रीम कोर्ट हायकोर्टाच्या कम्पॅरिझन मध्ये प्रश्न येतात, आम्ही कधी कम्पॅरिझनच केलं नाही. कम्पॅरेटिव्ह स्टडीज नाहीये, बेसिक टॉपिक आहे ते याच्यामध्ये. कोळंबे सरांच्या पुस्तकात राष्ट्रपती टॉपिकच्या आधीचं मूलभूत कर्तव्य, ते 12 टॉपिक आहेत का सलग, ती बेसिक टॉपिक आहेत. आम्ही त्याच्यावरती कमांडच नाही केली, आम्ही फक्त वाचून टाकले, हा चल संपला विषय, की हा हलक्यात घेतला आम्ही, असं नाहीये. किंवा तुम्ही एम लक्ष्मीकांत म्हणून वाचत असाल तिथून देखील तुम्ही हे बेसिक टॉपिक तिथून कव्हर करून घ्या. पण कधी तुमच्याकडे ही लिस्ट असेल तर पूर्व परीक्षेच्या IMP टॉपिकची लिस्ट, की आपल्या, मी नेहमी म्हणतो की आता बरेच मध्ये सांगितलं की मी बॅचमध्ये असं सांगतोय, ते म्हणतात जाहिरात करायला, पण बॅचमध्ये मी तेच सांगतोय ना, गेल्यानं बुक लिस्ट, नंतर स्ट्रॅटर्जी, त्या विषयाला काय करायचं, नंतर IMP टॉपिक्स, नंतर तिथून टीचिंग व्हिडिओ. बरोबर काय करतात विद्यार्थी, काय करतात, आधी टीचिंग व्हिडिओ सांगा किती आहेत, मग हे कोण करील, IMP टॉपिक्स वगैरे त्याचं अनालिसिस, पुस्तकाचे IMP टॉपिक्स ते घेणं नाही सर आम्हाला. आम्ही फक्त सांगा सर किती तास अभ्यास करायचा आहे, अभ्यास स्मार्ट पद्धतीने अभ्यास करा ना, मग तुमचा वेळ वाचेल ना. पुस्तक संपवतो सर, सांगा सर याच्यात, सर मागे ही परीक्षा झाल्यानंतर 1 डिसेंबरची लगेच मेसेज आला की सर 1-2 प्रश्नाचा रेफरन्स मला कोळंबे सरांच्या पुस्तकात सापडला नाही, मग मी अजून एम लक्ष्मीकांत घेऊ का, त्याच्यात एम लक्ष्मीकांतवाल्यांचा मेसेज आला जे वाचणार आहेत की सर याच्यात अजून 1-2 प्रश्न सापडलेला आहे, मग अजून घेईल का. मग तुम्हाला पडतायत किती मार्क, सर 8च पडलेत, ज्याला 12-13 पडले त्यांना बोलावून तसं. ही महत्वाची गोष्ट. किंवा 12 जरी प्रश्न तुमचे बरोबर आलेत समजा, तरी तुम्ही 2-3 प्रश्नासाठी पुस्तक बदलू नका, बाकीच्या विषयाला थोडं स्कोर वाढवा, त्याच्यात अजून येईल का त्या पद्धतीने बघा. तुम्ही पुस्तकं वाढवल्यानं, जितके पुस्तक वाढवाल एका विषयाला, तुमची वाट लागली म्हणून समजा. तुम्ही बघा, खोटं वाटतंय, जा टॉपरचे व्हिडिओ बघा युट्यूबला, ते मोटिवेशनचे बघू नका की अर्ध्या वडापावर मी जगलो, मला खायचे नव्हतं, खायचं वांदे होते, मी लय गरीब होतो. तुमचं जे परिस्थिती आहे त्याला सल्यूटच आहे, तुम्ही त्या परिस्थितीतून उठून लागलात
तुमचे जे विद्यार्थी तेच बघत राहतात की मी लय गरीब होतो, हे होतो, अमुक होतो, मग लगेच हे आमचा पाहुणा आहे, अमुक अमुक आहे. त्यांना जे अभ्यास केलाय, पुस्तक वाचलंय, त्यांना एमपी टॉपिक सांगतोय, तो प्रश्न आधी वाचा बघतोय, मग हे करा, आधी समजून घ्या, मार्गदर्शन चांगलं घ्या. ओके, एका पुस्तकाला, एका विषयाला एकच पुस्तक वाचा, हे पण लक्ष देत नाही, हे नाही. मोटिवेशन, फक्त मोटिवेशन. गायडन्स बघा, तुम्ही युट्यूबला बघा, गायडन्सचे लेक्चर्स जे असतील त्याला कमी व्ह्यूज असतात, आणि जे मोटिवेशनल की 30 दिवसात पूर्वपरीक्षा पास असं हेडलाईन दिली की खूप फुल व्ह्यू, 15,000 व्ह्यू, एका दिवसात व्हा कलेक्टर, लगे 1,00,000 व्ह्यू. असंच आहे, ही दुनियाच अशी आहे. त्याच्यावर खरं बोललं की जमत नाही या दुनियेमध्ये. त्याच्यानंतर सब पॉईंट्स माहित आहेत का आम्हाला? संसद टॉपिक मी सगळा करतोय, म्हणजे संसद टॉपिक एकीकडे आणि पूर्ण विषय एकीकडे. घेतलं येणं महिनाभर झालं संसद टॉपिकच करायला. त्याला जर पूर्व परीक्षेच्या राज्यसेवा पूर्वचे प्रश्न बघितले असतील, त्याच्या संबंधित जर सब पॉईंट्स काढले असतील, सगळं टॉपिक 2-3 दिवसात, 4 दिवसात, 5 दिवसात संपून जाईल, खतम. औषधाला शिल्लक राहणार नाही. ती करायचं नाही ना आम्हाला टेन्शन घ्यायचंय. टेन्शन घ्यायचंय, याला बोलायचं की लय अवघड आहे रे, एमपीएससी म्हणजे लय अवघड आहे. एक्झाम ओरिएंटेड स्ट्रॅटर्जीनं जर गेलं तर सोपं आहे. सगळंच बघितलं पुस्तक, मग किती मोठं आहे, ही महत्वाची गोष्ट आहे. मग ते कधी संपणार नाहीये, ही महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर पूर्व परीक्षेचे जुने प्रश्न, त्याच्यावर आम्ही अप्रोच समजून घेत नाहीत, अप्रोच घेऊन देतच नाही. आयोग कुठं चुकवतोय, आयोग शब्द बदलतोय, आम्हाला माहित नाही. आयोग काय करतो, प्रश्न बघितले का रे, हा वाचले, 2दा वाचले, एक शब्द आहे, भरपूर असे शब्द आहे. जिथं लोकसभा शब्द पाहिजे तिथं आयोग संसद शब्द टाकतो, तिथं राज्यसभा शब्द टाकतो. शब्दांचा खेळ म्हणजे पॉलिटी आहे. मग जिथं मॅक्झिमम प्रश्न, म्हणजे वाचन तर पाहिजेच, पण त्याच्यापेक्षा जास्त प्रश्न सोडवणं पाहिजे. प्रश्न सोडून अप्रोच बिल्ड झाला पाहिजे. शब्द कुठे चुकवतोय ते बघणं गरजेचं आहे, तर त्या गोष्टी वर्क होतात. नाही तर काय होतात, नाही तर फक्त वाचतोय. मग पेपर दिला आयोगाचा, पेपर दिल्यानंतर आन्सर की आल्यानंतर तरी म्हणतं हे ऑब्जेक्शन नाही, हे ऑब्जेक्शन्स घेतो म्हणतं याच्यावरती. ठीक आहे, आता 150-200 रुपये काहीतरी खर्च आहे, हे घ्यायले. नंतर सेकंड की आल्यानंतर मग बघतोय की आयोगानं हे चुकलं होतं का. म्हणजे मागची जी एक्झाम आहे त्याला भरपूर जणांना कितीतरी ऑब्जेक्शन घेतले, आयोगाने 1-2च बदलले, कंबाईनला एकही नाही बदललं. म्हणजे आपण जी थिंकिंग करतोय, कोणी शिक्षक जरी म्हटला की हे बदलत नाही, बदलतच असते, बदलावंच लागतंय, असं काय हे, असं नका करू. उगत म्हणजे ते नाही का उगं तटीला पडलं असं लहान लेकरू, हट्टीपणा करू नका. हा खरंच ते बरोबर आहे का, तर बघा, नीट प्रश्न वाचावा. एखादा प्रश्न समजत नाही, पेपर सेटरच्या दिमाग ओळखावं लागतं की त्यानं त्या प्रश्न नेमकं काय विचारलंय, त्याच्यानुसार उत्तर द्यायचं असतं. आपल्यानुसार नाही की मला जे वाटतं ते मी उत्तर देणार आहे, तसं नाहीये. पेपर सेटरला काय अपेक्षित आहे ते कुठून कळतं, जुन्या प्रश्नावरून कळतं. जुने प्रश्न, ते पण रॅन्डमली, की समजा मी घटना निर्मिती वाचतोय, घटना निर्मितीचे सगळे प्रश्न वाचतोय, तर मला तेवढ्या प्रमाणात मला जे अप्रोच आहे डेव्हलप होणारच नाही, त्या टॉपिकच्या रिलेटेड होईल. ओव्हरऑल जे 15 प्रश्न आहेत, ओव्हरऑल 100 प्रश्न आहेत एका पेपरमध्ये, तो पेपर जेव्हा प्रिंट करेल, रॅन्डमली मी 15 प्रश्न पॉलिटीचे वाचेल जे वेगवेगळ्या टॉपिकवरती आहेत, आणि रॅन्डमली 100 प्रश्न वाचेल, तेव्हा माझ्या लक्षात येईल की प्राचीनवरती असा प्रश्न आहे, मध्ययुगीनच्या इतिहासावरती असा आहे, पंचायत राजवरती कशा पद्धतीने प्रश्न आहेत, काय अपेक्षित आहे वगैरे, मला वाचलंय, त्याचा वापर कसा करायचा आहे, कुठे आयोग चुकवतोय, आकडेवारी चुकवतोय का, कुठला शब्द फिरवतोय का, या बेसिक लेवलला जाणं गरजेचं आहे. आणि त्याला म्हणतात अप्रोच डेव्हलप करणे, एक्झामचा अप्रोच. ओके, त्याच्यानंतर शब्दांचा खेळ म्हणजे पॉलिटी आहे. काही व्हिडिओ मी टाकणार आहे युट्यूबला की कसा शब्दांचा खेळ म्हणजे पॉलिटी आहे. शब्द चुकवतो, फक्त एक शब्द मिळाला मी तुम्हाला, जिथं लोकसभा पाहिजे तिथं हे पाहिजे, टक्केवारीच चुकवतो. भरपूर अशा आकडेवारी विचारतच नाहीत, बेसिक लेवलला हे होतं. ती महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर प्रश्नांवरून टॉपिक रिव्हिजन, जेव्हा मी खूप, आता माझ्या 2-4 रीडिंग झाल्यात पुस्तकाच्या, प्रश्न वाचलेत, समजून घेतलेत मी, त्याच्यानंतर मी प्रश्न वाचेल. घटना निर्मिती टॉपिक समजा मी वाचलाय, राज्यसेवा पूर्वचे प्रश्न आणि एक्सप्लेनेशन आहे, तिथून मी प्रश्न वाचलेत, एक्सप्लेनेशन तिथूनच माझं होईल. अजून मला वाचायचंय, मी 21,000 प्रश्न वाचेल, त्यात झालं माझं रिव्हिजन. मग जे प्रश्न चुकलेत ते का चुकलेत त्याचं अनालिसिस, माझं झालं रिव्हिजन. हे रिव्हिजन असतं. चार्टच्या माध्यमातून रिव्हिजन, काय फ्लोट चार्ट्स करा, राष्ट्रपती उपराष्ट्रपती कंपॅरिझन करा, राष्ट्रपती राज्यपाल कंपॅरिझन करा, पंतप्रधान मुख्यमंत्री कंपॅरिझन करा. त्या पद्धतीनं जे पूर्व परीक्षेला महत्वाचे, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, त्याचं कंपॅरिझन करा. इलेक्शन कमिशन असेल, जे परीक्षेला प्रश्न विचारतात त्याचं कंपॅरिझन करा ना. उगीच घेतलं जम्मू काश्मीर, हे 4 दिवस झाले जम्मू काश्मीरच वाचायला, बघितलं पूर्व परीक्षेला एखादाच प्रश्न आहे. जे परीक्षेला नाहीच आहे, पंचायत राज 8-15 दिवस झाले घ्यायला होतं, तेच वाचायला होतं. मोठं पुस्तक आणलंय मार्केटमध्ये, 1-2च प्रश्न आहेत पंचायत राजला, त्याला ती तेवढी द्यायची का जिंदगी, 8-10 दिवस द्यायचेत का त्याला, हे आम्हाला माहितीच नाहीये. आम्ही त्या चुका करतोय, आणि त्या चुका सांगतात सगळे. युट्यूबला भरपूर व्हिडिओ आहेत, ऐकत कोण आहे, ऐकत कोणीच नाही. आजच्याच मी माझ्या व्हॉट्सअप स्टेटसला टाकलं की आयुष्यात जे सक्सेसफुल कोण होतात, आयुष्यात सक्सेसफुल तेच होतात जे सगळ्यांचं ऐकतात. ओके, पण सगळ्यांनी ज्या चुका केल्या त्या स्वतः करत नाहीत ते. आयुष्यात अपयशी कोण होतात, जे सगळ्यांचंच ऐकतात, अंमलबजावणी करत नाहीत, त्याच्यामुळे ते अपयशी होतात. आणि जे यशस्वी होतात ते
मोजक्या जणांचं ऐकतात आणि ते 100% त्याची अंमलबजावणी करतात, तेच आयुष्यात यशस्वी होत असतात. त्याच्यामुळे ऐका सगळ्यांचं, करा मनाचं, हे जे म्हणतात ना तेच आहे की सगळ्यांचं ऐका, पण काय ऐकायचं हे सांगितलंच नाही त्यांनी. चुका त्यांनी ज्या केल्यात त्या ऐका, त्यांनी जे सक्सेस स्टोरी त्या ऐका, त्यांनी ज्या चुका केल्यात तुम्ही करू नका. ही महत्वाची गोष्ट आहे. फक्त आम्ही जे म्हणी आहेत त्या पाठ केल्या, त्याचा अर्थ समजून घेतला नाही, त्याचा वापर देखील आपल्या आयुष्यात केला नाही. ओके, चार्ट्स असेल, काय सोडायचं पुस्तकातून काय वाचायचं हे भरपूर जणांना अजून नाही कळलेलं. ओके, मी परत बोलतोय की हे समजून घेतल्याशिवाय तुमची पूर्वपरीक्षा निघणार नाही. तुम्ही मार्केटमध्ये 4 जरी पुस्तक आणले की सर हे नाही चांगलं ते नाही, ते म्हणतात ना ह्याच्यात हे 2 गोष्टी नाही त्याच्यात 2 गोष्टी नाही, आहे तेच लिमिटेड वाचायचंय. भलेही त्याच्यातले काही प्रश्न नसतील, समजा एखाद्या पुस्तकातून 10 प्रश्न 12 प्रश्न आलेत तरी देखील ते पुस्तक सिलेक्टिव्हच वाचायचं, सगळं नाही. कारण की त्या पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने बनवलेलंच नाही, फक्त ते मुख्य पूर्व, कंबाईन पूर्व या सगळ्या गोष्टीने बनवलेलं आहे. क्लिअर? प्रश्नांचा सराव अत्यंत गरजेचा आहे. टेस्ट सिरीज गरजेची आहे. त्याच्यात चुका झाल्या त्या बघणं गरजेचं आहे. परीक्षेतच गेल्यानंतर कळलं घरी आल्यावरती की यार आयोग इथं फसवते मी, लक्ष दिलं नाही याच्यावरती, मग काय फायदा आहे? टेस्ट सिरीज सोडवणं गरजेचं आहे. प्रश्नांचा सराव, जुने प्रश्न सोडवणं गरजेचं आहे, तर त्या गोष्टी होतील. टेस्ट सिरीज जेव्हा सोडवतो आपण तेव्हा जिथं 15 प्रश्न आपण ज्यावेळी सोडू तेव्हा आपल्याला त्या गोष्टी वर्क होतील. ही महत्वाची गोष्ट आहे. सर क्लिअर? तर हेच आपलं सगळं पॉलिटिक्सचा पोस्टमॉर्टम आपण केलाय. आणि शेवटची गोष्ट, 11वी गोष्ट जी आहे, चालू घडामोडी. सीए कायदा आहे, त्याच्यावर अमेंडमेंट केली, समजा येणार 100%. आता वर्क बोर्ड झालाय सध्या, त्याच्यात चेंज केली, करंट अफेअर्स मध्ये प्रश्न येणार त्याच्यावरती. ओके, धर्मनिरपेक्ष त्याच्यावरती प्रश्न येईल, नागरिकत्व टॉपिक ते येणे, करंट लिंक, सीए कायदा चेंज, नागरिकत्व टॉपिक. अजून वेगवेगळ्या गोष्टी करंट लिंक असतात. राष्ट्रपतीची निवडणूक झाली, विधानसभेच्या निवडणुका झाल्या, लोकसभेच्या निवडणूक झाल्या, लोकसभेच्या टॉपिकवरती प्रश्न येतात. ही आम्ही बघतोय का? आम्ही बघत नाहीत. आणि फक्त हा मॅगझिन वाचतोय, करंट अफेअर्सचं वाचतोय. कुठं वर्क बोर्ड आलाय त्याच्यात लेटेस्ट मध्ये आहे, गरजेचं आहे. सीए कायदा चेंज झाले, काही नागरिकत्व टॉपिक वाचा पुस्तकातून, कुठून हे होता. राष्ट्रपतीची निवडणूक होणार आहे लगेच, लोकसभेची निवडणूक झाली लगेच, विधानसभेची झाली, कुठल्या राज्याची विधानसभेत काय तरतूद आहे काय बघा. मंत्रिमंडळाचा विस्तार झालाय, मंत्रिमंडळ टॉपिक करून घ्या. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश वगैरे बदलले, सुप्रीम कोर्ट टॉपिक बघून घ्या. करंटमध्ये वाचायचंच आहे, पुस्तकातून पण बघायचं आहे. हायकोर्ट सुप्रीम कोर्ट कंपॅरिझन मध्ये प्रश्न आले, बघून घ्या पटकन, त्या पद्धतीने घ्यायचं. इलेक्शन कमिशन असेल, पक्षांतर बंदी कायदा बघून घ्या लगेच, त्याच्याबद्दल प्रश्न येतो पूर्व परीक्षेला. आम्हाला माहितीच नाही 85 घटना दुरुस्ती, त्याच्यावरची जुने प्रश्नच माहित नाहीत. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन कुठून वाचणार आहोत आम्ही? काहीच फायदा माहित नाही. हे असं करणं गरजेचं आहे. करंट बेस्ड, करंट लिंक्ड स्टडी करायचं. हे 11 पॉईंट ज्याला केले त्याला गरजच नाही याच्या बाहेर जायची. एकच पुस्तक कुठलं पण, काही विषय नाहीये, ते 11 पॉईंट घ्या, हे लिहून घ्या पूर्ण. हे लिहून घेतल्याशिवाय तुम्हाला याचा फायदा होणार नाही. ओके, चला पुढे आपली जी सुपर 60 बॅच आहे, टू द पॉइंट टीचिंग आणि पर्सनल मेंटॉरशिप. म्हणजे तुम्हाला वाटतं की सर माझं कुठे आहे, तुम्ही मला बॅच घेतल्यानंतर तुमची बुक लिस्ट एका पेजवरती लिहायची, मला व्हॉट्सअपला पाठवायची. त्याच्यानंतर 1-2 स्ट्रॅटेजीचे व्हिडिओ, आता हा व्हिडिओ पूर्ण बघितला तुम्ही, प्रत्येक विषयाचे स्ट्रॅटेजीचे लेक्चर बघितले बॅच घेतल्यानंतर. त्याच्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा की सर मला अमुक ही आहे, एवढे मी बघितलंय, आता मला सांगा. लगेच सांगितलं, मी तुम्हाला पर्सनली फीडबॅक करणार. तुमचा टाइम टेबल आहे की सर मी अशा पद्धतीने टाइम टेबल केलाय, तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवला, कॉलिंगचा टाइम घेतला, मी तुमच्या कॉलवरती बोलेल की चला अशा पद्धती. याला म्हणतात पर्सनल मेंटॉरशिप. ओके, पर्सनल लेवल, एकदम इंडिव्हिज्युअल. कॉलिंग टाइम मिळेल का? 48 तासात तुम्हाला कॉलिंगचा टाइम मिळेल, जर जास्त कॉल असतील तर, नाही तर 24 तासातच. ओके, तुम्ही कॉल केला, मी नाही रिसिव्ह केला, कॉल बॅक होईल माझ्याकडून 24 तासात, 48 तासात, 100%. 24 तासातच होईल. एखाद्या रविवार वगैरे असेल तर 48 तासात होईल, काही प्रॉब्लेम नाही. कॉल बॅक होईल 100%. व्हॉट्सअपला रिप्लाय तुम्ही मेसेज केला लगेच की सर याला मी सर समजा पंचायत राजसाठी अमुक पब्लिकेशनचं पुस्तक घेऊ का? गरज नाही. जुने प्रश्न एक्सप्लेनेशन, दॅट्स इट. ओके, 21,000 मधून पंचायत राजचे प्रश्न सफिशियंट आहे. असे जे काही तुमच्या मनात प्रश्न आहेत की सर माझा 30 दिवस राहिलेत, मी नेमकं काय करू, मला इकॉनॉमिक्सचं कळत नाहीये, मग मी एक 20 पेजेसची नोट दिली, एवढी करून टाक, संपला विषय. हे टॉपिक कर फक्त. म्हणजे ऑलरेडी व्हिडिओ टीचिंग सगळं आहेच, पण ही पर्सनल लेवल पण त्याच्यात आहे ना. जवळपास आजच्या परिस्थितीला त्याच्यात 160 व्हिडिओ आहेत. आज किती तारीख आहे रे? आज आहे 6 एप्रिल 2025. मागच्या 60 दिवसातच आपण 100 लेक्चर्स टाकलेत. अजून 180 दिवस आहेत 28 सप्टेंबर 2025ला, म्हणजे पुढची परीक्षेला, तोपर्यंत आहे. ओके, ते आहे. त्याच्यानंतर व्हॅलिडिटी 1 वर्ष आहे कमीत कमी. परीक्षा लांबली तर अजून व्हॅलिडिटी लांबेल, काही प्रॉब्लेम नाही. ओके, कधीपासून सुरू असतील असा भरपूर जणांचा प्रश्न असतो. जेव्हा तुम्ही परचेस कराल तिथून बॅच सुरू, काही प्रॉब्लेम नाही. ओके, रेकॉर्डेड लेक्चर असतात, डेली अपलोड होत राहतात नवीन लेक्चर्स, काही प्रॉब्लेम नाही. ओके, त्या पद्धतीनं. आणि बॅचच्या फीचर्सचा व्हिडिओ पण टाकलेला आहे युट्यूबला. जर तुम्हाला सापडत नसेल तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा. माझा नंबर आहे 94 21 44 24 36. या व्हॉट्सअपला मेसेज करा. ओके, त्या पद्धतीने करून टाका. जर तुम्हाला माझे व्हॉट्सअपचे स्टेटस दिसत नसतील तर पुढे मी त्याच्याबद्दल अपडेट देणार आहे. त्याच्यानंतर याच्यात पर्सनल गायडन्स असेल, टू द पॉइंट टीचिंग असेल, त्यानंतर टेस्ट सिरीज याच्यात मोफत असेल या बॅचमध्ये.
ओके, फीस किती आहे? पहिल्या 60 जणांसाठी 2,999 रुपये फीस आहे. ओके, पहिल्या 60 जणांसाठी, नंतर फीस वाढेल. ओके, पर्सनल आहे, फीचर्सचा व्हिडिओ ऑलरेडी याच्यात आहे. ओके, चला पुढे बघूयात. त्याच्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था. मी सांगितलं कोळंबे सरांच्या पुस्तकात 43 टॉपिक आहेत. 43 पैकी 15 खूप महत्वाचे आहेत. पुढचे 5 वरती 2-3 प्रश्न आहेत. म्हणजे 43 पैकी 20 टॉपिक महत्वाचे आहेत कोळंबे सरांच्या पुस्तकात. देसले सरांचं पुस्तक वापरा, पण नंतर वापरा. आधी कोळंबे सरांचंच घ्या, एकच पुस्तक आहे. दोन्ही पुस्तकं जबरदस्त आहेत. आपल्याला कोणाचं नाव ठेवायचं नाही, कोणाची मार्केटिंग करायची नाही. आता थोडंसं फास्टमध्ये घेतो कारण व्हिडिओ खूप मोठा होत चालला, नाही तर बघत नाहीत मग. ओके, IMP चॅप्टर्स लिस्ट असेल, त्याच्यात बेसिक टॉपिक मी आता बॅचमध्ये लिस्ट केलेली आहे. बेसिक टॉपिक असेल, VIMP टॉपिक 100% ज्याच्यावरती प्रश्न आहे तो, मीडियम IMP टॉपिक्स आणि नॉन IMP टॉपिक स्किप इट, वाचू नका. एकदा वाचा वाटलं तर, बाकी हे गरज नाही. ओके, हे VIMP टॉपिक, बेसिक टॉपिक जसं मी पॉलिटिकल सांगितलं पहिले 12 टॉपिक, इथं पण तसंच आहे बेसिक टॉपिकची लिस्ट. ओके, त्याच्यानंतर VIMP चॅप्टर्स जे 100% ज्याच्यावरती प्रश्न असतो, आणि मग काही मीडियम की याच्यातून 4-5 प्रश्न येत राहतात, आणि असे काही टॉपिक आहेत जिथं प्रश्नच नाहीये. ओके, ही महत्वाची गोष्ट आहे. याच्याशिवाय इकॉनॉमिक्स अभ्यास करणं म्हणजे वेस्ट ऑफ टाइम. हे जर ज्याला जमत नसेल किंवा जे केलं नाही त्याचा खतम पाठ. त्याच्यावरती व्हिडिओ मी टाकलेले आहेत की हे IMP टॉपिक आहेत, याच्यावरती हे 2 युट्यूबला व्हिडिओ आहेत, ते पण बघून घ्या. ओके, ही महत्वाची गोष्ट आहे. क्लिअर. आणि याच्यानंतर पण प्रश्न बघणं गरजेचं आहे. म्हणजे फक्त नॉलेज घेतलं आणि झालं असं नाही होत. जेवढं नॉलेज आहे तुम्हाला, जेवढे कन्सेप्ट क्लिअर आहेत ना, काही आता याच्या जवळपास 40 व्हिडिओ मी टाकलेत, प्रश्न पण घेतले त्याच्यात आपल्या बॅचमध्ये इकॉनॉमिक्सचे, की तुमचा अप्रोच काय असायला हवा, तुमची बेसिक कन्सेप्टच्या बेसवरती तुम्ही कसा प्रश्न टॅकल कराल, हे प्रश्न त्याचं एक्सप्लेनेशन पण घेतलेलं आहे. अजून त्याच्यात व्हिडिओ ऍड होतील, काही प्रॉब्लेम नाही. स्टेट बोर्ड वाचायचं आहे कामापुरते. ओके, 11वी-12वी मधलं सिलेक्टिव्ह टॉपिक आहेत, मी तेवढेच घेतलेत बस, त्याच्या बाहेर जायची गरज नाही. त्याच्यावरती टीचिंग लेक्चर्स पण उपलब्ध आहेत बॅचमध्ये आपल्या. कशामुळं? कारण की 11वी-12वी मध्ये काही टॉपिक कंबाईनला महत्वाचे, तिकडे एक पण म्हणजे असं काही टॉपिक जे 100% महत्वाचे नाहीयेत, ते पण आपण वाचतो. टेन्शन येतं बरं जणांना. म्हणजे मागच्या वेळेस पण आलं की सर या टॉपिकवरती तुम्ही लेक्चर्स नाही टाकले त्याच्यावरती, तर ते नाहीच आहे ना राज्यसेवेला, ते कंबाईनला महत्वाचं आहे, त्याच्यामुळे मी टाकलेलं नाही. मग त्यांना कळलं की नाही, तर ते टेन्शनमध्ये आले होते की सौर्याच्यावर लेक्चर्स नाहीये, मग मी कसं वाचू, मग मला कळत नाहीये. कुठले टॉपिक आहेत म्हणजे हे इकॉनॉमिक्सचे, हे स्टेट बोर्डचे, मला गरज नाही, नाहीच. मग खुश झाले. हे कळणं गरजेचं आहे. आपण भरपूर गोष्टी टेन्शन येतो की आता कोळंबे सरांचं पुस्तक आहे, त्याच्यात 43 टॉपिक आहेत, त्याच्यातले काही टॉपिक असे जे त्याच्यावरती पूर्व परीक्षेला प्रश्नच येत नाही, आपण उगीच वाचतो, टेन्शन येतो, सर हे लय अवघड आहे, हो मग कसं करू. त्याच्यावरती प्रश्नच येत नाही ना, मग कशाला. मग हे कळलं की भारी वाटतं, अरे बा सर लय टेन्शन आलं, आपण उगीच टेन्शन घेतो, मग त्याचा परिणाम आपल्या अभ्यासावरती होतो. मग हे कोणी सांगणार नसते आपल्याला. टीचिंग जरी कुठे पण अमुक जरी बॅच लावली असेल, आपण जाऊन विचारतो का त्यांना, इथं तुमच्याकडे ऑनलाईन फॅसिलिटी उपलब्ध आहे की मेसेज केला, कधी कॉल केला, लगेच व्हिडिओ टाकलेले बघून घेतले, लगेच अरे सर सांगितले, आणि रेफरन्स आहे ना, बघा जुने प्रश्न काढून. मी जरी समजा तुला वाटतंय की मी सर खोटं बोलतायत, तर लगेच जुने प्रश्न बघा, लगेच कळून जाईल. सार्वजनिक वित्तावरती कमी प्रश्न आहेत, मग बाकीच्या टॉपिकवरती आहेत, आर्थिक समावेशन, फायनान्शियल इन्क्लुजन, याच्यावरती 2-2, 4-4 प्रश्न आहेत, लगेच तुम्हाला कळेल. वेगवेगळे टॉपिक आहेत त्याच्यावरती नेहमी प्रश्न आहेत, आणि काही जे टॉपिक आहे तिथे जे मी सांगणार आहे त्याच्यावरती प्रश्नच नाही. मग तुम्हाला लगेच कळणार आहे ना, काय असं काही आहे का की टाकाला गेले भांडायला पहिले, काहीच नाही. टाकाला चाललो, हे बघा हे भांड, आणि येताना ताक घेऊन यायलो, अशा पद्धतीने आहे. ओके, क्लिअर. ती गोष्ट आहे. टीचिंगचे व्हिडिओ आहेत का? 100% आहेत. जवळपास आजच्या परिस्थितीला 40% व्हिडिओ आहेत, अजून त्याच्यावरती असणार आहेत. प्रश्न त्याचं एक्सप्लेनेशन पण घेतोय. म्हणजे प्रश्न घेण्याचं काय कारण नाही. प्रश्न घेतल्यावर काय कळतं की इकॉनॉमिक्स भरपूर जण अवघड जातं, आणि ते प्रश्नांवरूनच समजतं. नुसतं वाचल्यावर ते काहीच कळत नाही. परीक्षेत गेल्यावर ते शब्दाचा अर्थ कळत नाही. ओके, तर त्या प्रश्नांचा, त्या शब्दांचा अर्थ बेसिक लेवलला पण भरपूर लेक्चर्स टाकलेत, अजून लेक्चर त्याच्यात वाढ होणार आहे. प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र, तृतीय क्षेत्रच कळत नाही, तिथंच कन्फ्युज आहेत. प्राथमिक कुठलं, द्वितीय कुठलं, तृतीय कुठलं, चतुर्थ, पंचक, तिथंच कन्फ्युज आहेत. आणि मग बाकीचं काय कळणार आहे? मिश्र अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था, हेच कम्प्लीट नाही बेसिक, मग बाकीच्या ऍडव्हान्स लेवलला काय कळणार आहे आपल्याला? ओके, रिलेटिव्ह पॉवर्टी आणि अजून पॉवर्टी, त्याच्यातला फरकच नाही कळत आम्हाला. त्याच्यावरती प्रश्न आहे ना, मल्टीलायनर प्रश्न आहेत, बेसिकच फरक कळत नाही आम्हाला. मग आम्ही काय, त्याच्यावरती व्हिडिओ आहे. म्हणजे बेसिक कन्सेप्ट जोपर्यंत क्लिअर नाहीत तोपर्यंत इकॉनॉमिक्स तुम्हाला कळणार नाही. ओके, ती महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर IMP टॉपिक्स, आता बोलून थकलो मी, प्रत्येकाचं आहेच ते, हे कळतच नाही, इथं कामच करत नाहीत आम्ही पुस्तकाला टार्गेट की 43 टॉपिक सगळं संपवायचंय. हो लय अवघड आहे इकॉनॉमिक्स, काय होतंय की मग एखाद्या देसले सरांचं असते 2 पार्ट आहेत, मग एवढे पुस्तकं असतात होय, मग लगेच एम लक्ष्मीकांत बघताय एवढं, मग अजून 4-5 पुस्तकं अशी थप्पी लागलेली असती, मग त्याला काम येते, अरे बाप एवढं असतं काय IMP लय अवघड आहे. त्याला माहितीच नसते IMP टॉपिक, जुने प्रश्न, राज्यसेवा पूर्वचे प्रश्न, त्याचं एक्सप्लेनेशन, अप्रोच बिल्डिंग, सगळं काही नसतंय त्याला माहिती. ते फक्त क्लास, मग क्लास एवढे पुस्तक घेते क्लास, मग क्लासच्या नोट्स, आजीचे एवढे मोठे पुस्तकं, क्लासच्या नोट, परत ते क्लासमध्ये लिहून घेते, हा सर सांगतायत ते, हे सगळंच लिहून घेते ते, मग टेन्शन येते त्याला. मग परीक्षा आली ती क्लासला जात नाही,
नको म्हणतो क्लासला जायला, की अभ्यास होईन झाला माझा, झालं म्हणजे क्लासही गेला, याचे पुस्तकही ते वाचले नाही, तर क्लासच्या नोट्सही वाचल्या नाही, वाचतोय तो क्लासच्या नोट्स, त्याला ते बी कळत नाही. मग मार्केटमध्ये अजून पुस्तक आणतं की छोटंसं काहीतरी, मग हे पहिले पुस्तक एवढे ती थप्पी लावली ती तशीच राहिली, अजून पुस्तकं. मग कोणतरी बाजूचं बघतंय, अरे तुम्ही वेगळंच पुस्तक वाचलं, अरे भारी दिलंय, वाटतंय असं प्रत्येकाला वाटतं की भारी आहे, ते दुसऱ्याचं पुस्तक सगळ्यांनाच भारी वाटते. ती पुस्तक आणतंय, मग पुस्तक वाढतात, झालं. मग टेस्ट सिरीज देते काही 2, तिथं मार्क कमी पडतात. मग टेस्ट सिरीजमध्ये काम कमी मार्क आल्यावर काय करायचं असतं त्याला माहितीच नसते, ते टेन्शनमध्ये कोमात गेलं, अरे झालं एवढं असतंय का, एमपीसीला अवघड आहे, संपलं. म्हणजे जे करायचं होतं इतकं बोंबलून मी सांगितलंय, आता त्या स्टेप वाईज ते गेलं सोडून, दुसरं सुरू आहे की आठवणं झालंय, लईच अवघड आहे, मला प्रश्नाचा अर्थ समजणं काहीच नाही, हे सगळी रडारड. मग याचे मित्र वगैरे असतात, हे सल्ला देतात, असं कर तसं कर, याचे व्हिडिओ पाय, याचं मॅरेथॉन बघ. आता वाचलंच नाही, कन्सेप्ट क्लिअर नाही, कुठं मॅरेथॉन काय होईल, मग ते लगेच मॅरेथॉन बॅच, मॅरेथॉन वगैरे जे असतात का, हे रियालिटीमध्ये कोणाला असतात, हे ज्यांना खूप वाचले, आता कंटाळा आलाय सर, बॅच झाले काय, किती वर्ष वाचू, मॅरेथॉन लेक्चर बघितले मस्त, हा सर रिव्हिजन व्हायला, असं त्यासाठी असते की ज्याचे सगळं काम झालंय, सगळ्या स्टेप झाल्या, त्याच्या प्रश्न सगळं सोडून झालंय, खतम. आता फक्त व्हिडिओ बघतो काहीतरी रिव्हिजन म्हणून, वाचा वाटत नाही म्हणून, काही प्रमाणात, ते पण दिवसभर नाही, 1-2 तास, त्यासाठी ते असतं. ओके, ही महत्वाची गोष्ट आहे. पटलं तर घ्या बॉ, काही विषय नाही आपला, एक आपली कंपल्सरी नाही. अप्रोच बिल्ड असणं गरजेचं आहे. ओके, स्टॅटिक पार्ट हे स्टिक टू द फिल्म एक्झाम, चिटकून राहायचं आपल्याला पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमाला. मुख्यच आहे, त्याच्यात कंबाईनचं आहे, बिंबाईचं आहे, सगळं चांगलं आहे, सगळे पुस्तकं चांगले आहेत, कुणाचंच पुस्तक वाईट नाहीये, आपल्याला त्याच्यातून कामापुरतं घ्यायचं आहे, ती महत्वाची गोष्ट आहे. क्लिअर, डायरेक्शन चुकता कामा नाही. म्हणजे इकॉनॉमिक्स अभ्यास करत असताना तुमचं डायरेक्शन चुकलं, समजा तुम्ही सगळेच पुस्तक, देसले सरांचं 2 पुस्तक आहेत, तुम्ही सगळं वाचतायत, तर संपला कार्यक्रम. तुम्ही सिलेबसनुसार, IMP टॉपिक्सनुसार वाचा, तुमचा खूप कमी वेळ लागेल, तुम्हाला लवकर कव्हर होऊन जाईल. की तुम्ही म्हणाल की हे समजा पेज बघितलं एक, याच्यावर पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार आहे का रे, हा याच्यात एवढं महत्वाचं, हे 4 ओळी महत्वाच्या, बाकी काय कामाचं नाही, हे कळलं पाहिजे. की ज्या दिवशी कळतं त्या दिवशी रिझल्ट, नाही तर मग सूर द्या, चल द्या, मग याला नाव ठेव, त्याला नाव ठेव, त्याला काय येतं, तू कोण रे, असं नंतर मग अमुक तमुक चलत राहते ते काम. ओके, चर्चा, चाय पे चर्चा. त्याच्यानंतर प्रश्न विश्लेषण गरजेचं आहे, त्याचे व्हिडिओ उपलब्ध आहेत, मी ऑलरेडी बोललो याच्याबद्दल की आपल्या बॅचमध्ये उपलब्ध आहेत. प्रश्न सोडवणं गरजेचं आहे, समजून घेणं गरजेचं आहे, प्रश्न विचारलाय काय, आपण काय जायलो, ऑल ऑफ द अबो कधी हाणायचंय, कुठले सुटले युट्यूबचे 4 व्हिडिओ बघितले, हान प्रत्येकाला ऑल ऑफ द अबो, नंतर मग येत नाही, ते चुकतं, त्याचं ऐकलेलं असतं, मग शिव्या कुठेचे, शोध त्याचा व्हिडिओ, एखादं मग ते प्रायव्हेट करून टाकते, असं काम आहे ते. काहीतरी सोर्स, काहीतरी असावं त्याला तथ्य, ते ऑल ऑफ द अबो हाणायचंय, कुठलं उत्तर कधी निवडायचंय, कुठे आयोग चुकवतोय ते महत्वाचं आहे. उत्तर माहित नसताना पण लॉजिक बेसवरती कशा पद्धतीने आहे, आता हे प्रत्येक गोष्टी लागू नसतं, प्रत्येक प्रश्नाला लागू नसतं, पण काही प्रश्नाला 100% लागू असतं, पण हे आपल्याला कळले पाहिजे की यासारख्या प्रश्नाला लागू असतं, याला नाही, हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर अवघड विषय, हा अवघड विषय आहे का, अजिबात नाहीये, अभ्यासाची पद्धत तुमची चुकते. विषय अवघडच नाहीये, विषय खूप सोपा आहे, इकॉनॉमिक्स पॉलिटीपेक्षा सोपा आहे, कमी टॉपिक आहेत, पॉलिटी तर जास्त आहेत, 25-30 टॉपिक आहेत, 70 टॉपिक पुस्तकात आहेत, 25-30 टॉपिक पूर्व परीक्षेला आहेत, इथं तर 15 ते 20च आहेत. 15च मी म्हणतो, 5 तर सहज रे, फक्त मी सांगितलेले प्रश्न, जुने प्रश्न एक्सप्लेनेशन करा, आणि 2 रीडिंग फक्त पुस्तकातून त्या टॉपिकच्या पाहिजे, बात खतम, औषधाला शिल्लक गरज नाही, आणि बाकी बेसिक कन्सेप्ट पाहिजे तुमच्या. ओके, खतम बात. प्रिलिम्स फोकस स्टडी, प्रिलिम्स स्टडी बेस्ड फोकस स्टडी कुणीच करत नाही, कुणीच. ज्याची पूर्व परीक्षा निघते, जे नेहमी मेन्सला असतात, तुम्ही ऐकलं असतं की काही जण असतात त्यांची पूर्व परीक्षा फेलच होत नाही, त्यांना त्या परीक्षेचा अप्रोच समजलेला असतो, की त्यांचा अभ्यास एकदा 2दा झाला, पण त्याला अप्रोच समजलाय की अशा पद्धतीने प्रश्न येतात, अशा पद्धतीनं. आता त्यांना नॉलेज आहे का, ते नॉलेज आहे, उगा टुक्के मारून कोणी पास होत नसते इथं, की फक्त अभ्यासच नाही ना, अप्रोच बिल्डची व्हिडिओ बघायला फायदाच नाही त्याचा. अभ्यास आहे आणि मग अप्रोच वापरत नसेल तरी फेल होतो, पण अभ्यास पण आहे, अप्रोच बिल्डची व्हिडिओ पाहतोय, ते अप्रोच घेतोय, मग परीक्षा देतोय, पास. बरेच जण वाटतं की जे खाली, आता काही जण युट्यूबला टाकतात बघा की अप्रोच हे बिल्डिंग, किंवा 70 वरून एक कंबाईनचा व्हिडिओ बघितला, त्याच्यात होतं 40 मार्कावरून 70 मार्कावरतीचा, तर खाली कमेंट होती एक भारी की सर ते 40 मार्क कसे पडायचे ते सांगा ना आधी. जबरदस्त कमेंट होती, मला खूप हसायला आलं. पण 40 वरून 70 वर जायचं, ज्याला 40च पडले नाही ती 70 वर कसं जाईल, मग ती खाली शिवाय देते, असं नसतंय, अमुक असतंय, मग ते देतात नाही शिवाय, त्याला 40च पडले नाहीत ना, ती समजून घेतोय का आपण. ट्रोल करणारे जे असतात, ट्रोलर्स लोक, उलटे ट्रोल केल्यानंतर माणूस फेमस होतो, भारी लवकर फेमस होतो. ओके, ते ट्रोलर्स जे असतात ते काम करत राहतात, ती बघत नाहीत की आपल्याला 40 पडेल का, मग ज्याला 40 पडेल त्याला बरोबर कळतंय की हा मी ही थिंकिंग नव्हती केली रे, याला उत्तर मला माहित नसताना हे उत्तर काढायला बरोबर आहे, हा काही प्रमाणात. आता काही मग एक्स्ट्रा युट्यूबला जास्त व्हिडिओ टाकू शकतात, ती असेल, पण चांगलं घेणं गरजेचं आहे. मग प्रत्येक जण, काही जण काय केलं, अभ्यास सोडून याच्याच मागे लागलं, लॉजिक बिजिक फेल, मग 100% फेल. ओके, ती महत्वाची गोष्ट आहे.
त्याच्यानंतर सर्वच पुस्तक 100%, मी ऑलरेडी बोललो याच्याबद्दल, की घेतलं सगळंच वाचतोय, खतम बात, काहीच होणार नाही त्याचं. ओके, सिलेक्टिव्ह स्टडी आपण करत नाही, फक्त पुस्तक संपवायचा अट्टहास असतो की मला हे पुस्तक संपवायचं आहे, पटकन परीक्षा आली, मग याचे 4 रिव्हिजन मला करायचे आहेत, पुस्तकाच्या 4 रिव्हिजन करा ना, काही हरकत नाही, पण प्रश्न न बघता 4 रिव्हिजन, वेस्ट ऑफ टाइम. मी कोळंबे सरांचा यूज करतोय, हा चांग, मग याची एकच रिडिंग झाली, हा ना देसले सरचं घेतोय, याच्यातले भारी दिले, दोन्ही घेतले ते तिन्ही, अजून मग घेतले, अजून मग लय व्हायलेत, अजून एका पब्लिकेशनचं कुठल्या तरी, सगळे पुस्तकं चांगले आहेत. सिलेक्टिव्ह मटेरियलवर सांगितलं ती गेली विसरून जातो आपण. त्याच्यामुळे हा व्हिडिओ दर महिन्याला एकदा बघत जा, म्हणजे तुम्हाला कळून जाईल की मी काय सांगतो. आणि हे लिहून घ्या, या स्टेप जे आहेत हे खूप महत्वाचं आहे. ओके, अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. एकदम सगळं तुम्हाला क्रक्स दिलाय, सगळं युट्यूबला असेल किंवा टॉपर लोकांचं सगळं या व्हिडिओमध्ये मी टाकले. जीव म्हणतात ना, ते सगळा जीव टाकला या गोष्टीमध्ये, हे सगळं जीव टाकला याच्यामध्ये, सगळं जीव तोडून मी तुम्हाला सांगतोय. कुठंच मिळणार नाही, कोणी तुम्हाला सांगणार पण नाही. तुमचा रक्ताचा भाऊ असेल तरच तो सांगेल तुम्हाला, बहीण असेल तेच सांगेल. बाकी तुमचा मित्र देखील एकदम जीवलग असेल, लागला असेल, कदाचित त्याला विचारलं तुम्ही सांगाल, पण तुम्ही त्याचा सिरियस घेणार नाही. ही महत्वाची गोष्ट आहे, ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि करंट अफेअर्सचा लिमिटेड यूज करा. इथं काही जास्त नाहीये करंट अफेअर्सला, करंट अफेअर्सचा डाटा भेट ते कंबाईनला जास्त आहे, इथं आहे काही प्रमाणात आहे. कंबाईनला खूप करंट अफेअर्सचं अपडेशन पाहिजे, इथं नाहीये. त्याच्यामुळे ही शेवटची 12वी स्टेप आहे. करंट अफेअर्सचा अपडेट लिमिटेड आहे, जुने प्रश्न बघूनच ऍड करा, बाकी सोडून द्या, काही प्रॉब्लेम नाहीये. इकॉनॉमिक्सच्या बाबतीत बोलतोय, पॉलिटीला आहे किंवा इतर आहे, कृषी आणि पर्यावरणला आहे, इथं कमी आहे, नाही असं मी म्हणत नाहीये, आहे. पण बघा, बजेट बघा, पण जुने प्रश्न बघून. ते मग राज्यसेवेचे, कंबाईनचे नका बघू आता, कंबाईनचा वेगळा अप्रोच आहे. इकॉनॉमिक्स आणि कंबाईनचं याचा बघा तुम्ही, युट्यूबला बघा, कोणाचे व्हिडिओ बघा, ते लगेच सांगतील तुम्हाला की कंबाईनला खूप अवघड आहे, इथंच खूप सोपं आहे. काही प्रमाणात 1-2 प्रश्न इथे अवघड आहेत, पण 12-13 प्रश्न यायला काहीच प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर आहे भूगोल. भूगोलमध्ये मी कॅटेगराईज केलेलं आहे. समजा प्राकृतिक भूगोल आहे, त्याच्यात 5वी ते 12वीचे स्टेट बोर्ड करायचे, प्राकृतिकचे टॉपिक तेवढे करून घ्यायचे. ओके, ती महत्वाची गोष्ट आहे. जुने प्रश्न बघायचे याचे प्राकृतिकसाठी आधी, तरच ती मजा आहे. नाही तर घेतलं सगळंच पण 5वी ते 10वी हे भूगोल वाचायला होता, तसं नाही. जुने प्रश्न त्याच्यावरूनच कळतं. त्याच्यानंतर एक्सप्लेनेशनचं बुक, जुने प्रश्न एक्सप्लेनेशन, तिथूनच भरपूर डाटा कव्हर होतो. म्हणजे जे स्टेट बोर्डमध्ये दिलंय आणि जे पूर्व परीक्षेच्या एक्सप्लेनेशन पुस्तकात दिलंय ते लिहून घ्यायची गरज आहे का? मग नाही. जे नाही एक्सप्लेनेशन पुस्तकात ते लिहिलं, पटकन संपला विषय. तसं करायचं. त्याच्यानंतर भारताच्या भूगोलसाठी पण पुस्तकाचं ऑलरेडी सांगितलं, दीपस्तंभ घेऊ शकता. सौदी सरांचं आहेत, 2-3 आहेत, पण तिथून कन्फ्यूज व्हाल, त्याच्यात पण कळणार नाही सिलेक्टिव्ह काय वाचायचं काय नाही. त्याच्यामुळे हे प्राकृतिकला स्टेट बोर्ड, जुने प्रश्न एक्सप्लेनेशन, दॅट्स इट, याच्या बाहेर जायची काही गरज नाही. भारताच्या भूगोलसाठी दीपस्तंभ घेऊन टाका, त्याच्यात जुने प्रश्न एक्सप्लेनेशन आधी करा, मग नंतर पुस्तक वाचा. ओके, नाही तर मग सौदी सरांचं घ्याल तर भूगोल कृषी, भूगोल पर्यावरण आहे. आता मग बरेच जणांचा लगेच प्रश्न येईल की सर भूगोल पर्यावरण, मग माझं पर्यावरण तिथून करू का? इथून बघू नका. मग जे सौदी सरांच्या पुस्तकातून पर्यावरण बघू नका, परत कोमात जाल. तिथून वाचलंय तेवढं कंटेंट मी पहिले सांगितलं तेवढंच करा, बस सफिशियंट आहे. मग भूगोल पर्यावरण घ्यायचं तर तिथून फक्त प्राकृतिकचा भाग करून घ्या, भूगोल कृषीमधून आणि भूगोल पर्यावरणमधून. ओके, भूगोल आणि पर्यावरण जे सौदी सरांचं आहे त्याच्यात भारताचा भूगोल आहे, आणि भूगोल आणि कृषी त्याच्यात प्राकृतिक भूगोल आहे. त्याच्यामुळे हे 2 पुस्तक घ्यावं लागतील तुम्हाला. ओके, त्याच्यात मग भारताचं जरा दिलंय, महाराष्ट्राचं जरा दिलंय, मग ते परत येऊन जाईल. माझ्याकडे आहे, मी सगळं वाचलेलं आहे, त्याच्यामुळे बोलतोय, अनुभव बोलतोय. तुम्हाला घ्यायचं तर घ्या, काही प्रॉब्लेम नाही. नंतर ओरडू नका की सर पैसे पण गेले, समजत पण नाही. ओके, असं होतच. दोन्ही पुस्तकं घ्याल, मग कोमातच जाल की सर कळणच झालंय आता, एवढं मोठं पुस्तक दिसायलंय, भले त्याच्यातले 80 पेजेस महत्वाचे आहेत, 90 पेज महत्वाचे आहेत, तर तेवढा आपला पेशन्स असतो का? मी जे बोलतोय ते तुम्ही एवढं 100% लक्षात राहू शकता का? लिहून घेतो का आपण? नाही घेत. मी बोललो की याच्यातले 90 पेज महत्वाचे आहेत, मग टेन्शन आलं. याच्यातले भारी दिले पर्यावरण, मजा आली, वाचलं, गेले 4 दिवस. मग याच्यात महाराष्ट्रातले भारी दिले, वाचलं. मग महाराष्ट्राचं पुस्तक आहे, मग कृषी पर्यावरण असं वाढत जाईल. त्याच्यामुळे काही ह्या पुस्तकाची हे करत नाहीये, जाहिरात करत नाहीये. किंवा अजून दुसऱ्या पब्लिकेशनचं घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण स्पेसिफिक हे घ्या. हे घ्यायचं असेल तर मी तुम्हाला काही चुका सांगितल्या, त्या चुका टाळून ते वापरू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे चुका सांगतोय, त्या चुका टाळत तुम्ही जर करत असाल तर काहीही प्रॉब्लेम नाही. पण परत पुस्तक घेतल्यानंतर हे विचारू नका सर मग आता सांगा सर कसं करायचं काय, मग नका विचारू, कारण मी तुम्हाला सांगतोय त्या चुका. ओके, ती महत्वाची गोष्ट आहे. परत मग म्हणू नका सर मी लई चूक केली, मग हे झालं, मग आता काय करू. त्याच्यामुळे उपाय पण याच्यात सांगितलाय, चुका पण सांगितल्यात, मग ते तुम्ही तुमचं बघून घेऊ शकता कशा पद्धतीने करायचंय ते. ओके, चला. त्याच्यानंतर जुने प्रश्न एक्सप्लेनेशन भारतासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. परत एकदा येतो आपण IMP टॉपिक्स वरती. विदाऊट IMP टॉपिक्स ही पुस्तक असेल, ही 2 पुस्तकं असतील, हे पुस्तक असेल, वाचूच नका. मी म्हणतो वाचूच नका, ते आधी पाहिजे तुमच्याकडे लिस्ट. त्याच्यानंतर मायक्रो टॉपिक्स पण पाहिजे. ओके, ते पण महत्वाचं आहे. माहितच नाही मला सर प्राकृतिकला कसे प्रश्न येतात, मी सगळंच वाचायलो, जगाच्या भूगोलबद्दल वाचतोय, सगळंच वाचतोय,
चॅटबोर्ड मधलं जगाच्या बद्दल ब्राझील बद्दल दिले, मी सगळं लिहून काढलं सर. नंतर कळलं मला ब्राझील बद्दल 1-2च प्रश्न आहेत, असेच प्रश्न आहेत. मी बिनकामी वाचत बसतोय, ती महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर काय वाचायचं काय वाचून याची लिस्ट पाहिजे तुमच्याकडे, त्याच्याशिवाय अभ्यास करण्यात फायदा नाही. कारण प्राकृतिक आहे, भारताचा भूगोल आहे, महाराष्ट्राचा भूगोल आहे, हवामान आहे, सागरशास्त्र आहे, भरपूर गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर पुस्तक हे प्रिलिमच्या डिमांडनुसार वाचा, बेसिक स्ट्रॉंग करा. बेसिक काही गोष्टी आहेत, रेखावृत्त अक्षरवृत्तच कळत नाही, मॅप माहित नाही मला भारताचा, त्याचे बाकीचे राज्य माहित नाहीत. म्हणजे लक्षद्वीप कुठे, मागच्या एक्झामला प्रश्न आला होता, हे म्हणजे अरबी समुद्रात आहे का तिकडे बंगालच्या सागरात आहे, ते खालीच आहे रे, पण कुठेही नेमकं मला आठवण झालं म्हणे. एकदम खाली असं नकाशा आहे म्हणे, नकाशाच्या खाली आहे, श्रीलंकेच्या तिथंच आहे असं कुठतरी, ते बंगालच्या संघ आहे का इकडे आहे का इकडे, मला असं काहीच कळत नाही आहे. बेसिक लेवल. बांगलादेशची पाकिस्तानची नैसर्गिक सीमा आहे का रे, आपण निर्माण केली ना, आपण विभाजन झालं ना, असे प्रश्न असतात, ते आपण हे जातो. बघा तुम्ही 1 डिसेंबरचा पेपर काढून बघा, आपली नैसर्गिक सीमा कोणासोबत आहे, श्रीलंकेसोबत आहे बॉर्डर नैसर्गिक. पाकिस्तान सोबत नॅचरल आहे, मानवनिर्मित आहे, ती हे नॅचरल नाही, मानवनिर्मित आहे. आयोगानं नॅचरल टाकलं होतं, नॅचरल नाही. बांगलादेश सोबत आपण वेगळं झालाय, बांगलादेश एकच होतं. नैसर्गिक नाही सीमा, मानवनिर्मित. या शब्दांचा अर्थ नाही कळत आहे, आमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर नाही आहे, कशी कळतील ते. त्याच्यावरती व्हिडिओ टाकणार आहे, युट्यूबला टाकणार आहे, की अप्रोच बिल्डिंग सेशन, की आयोग विचारतोय काय, आपण सोडवतो काय, ओके, त्या पद्धतीने आहे. त्याच्यानंतर पुढे महाराष्ट्राच्या भूगोल, इथं पण सेम आहे, पण इथं दोन्हीपैकी एक पुस्तक घेऊ शकता. इथं काही 14 सरांच्या पुस्तकात काही विषय नाही, म्हणजे इथे एकच पुस्तक आहे, किंवा दीपस्तंभ आहे, दोन्हीपैकी एक घ्या, काही प्रॉब्लेम नाही. ओके, इथं काही विषय नाही, ते भारताच्या भूगोल बद्दलच होतं थोडंसं, प्राकृतिक आणि कृषी भूगोल आणि कृषी पर्यावरण याच्यातलं सिलेक्टिव्ह घ्यावं लागतं, आणि ते 90% जणांना कळतच नाही. नवीनला काय कळत आहे, काहीच कळत नसते, माहित नसते, प्रॅक्टिकली माहित नसते, अनुभव आल्यानंतर त्या गोष्टी कळत असतात. ओके, ते असं कमी समजू नका, सर मला माहितच नाही मग मी येड आहे का, अवे तू चांगला आहेस, तुला कळत नाही हीच गोष्ट आहे, ही पण कळलं पाहिजे की मला ही गोष्टी कळत नाहीयेत. एखाद्याला कळत नसेल की भूगोल कृषी आणि भूगोल पर्यावरण यातलं काय वाचायचंय, तर समजू, ठीक आहे, ओके, ऍक्सेप्ट इट की मला कळत नाहीये. बरेच जणांना हेच घमंड असतं की चल तुला काय कळायलंय, आम्ही वाचतो सगळं, मग वेळ जातो. तुम्ही विचारताय की एक पुस्तक घेऊन की हा याच्यातलं काय वाचतोय, सिलेक्टिव्ह वाचा, काही प्रॉब्लेम नाही. ऍक्सेप्ट करा की मला हे कळत नाहीये, मग उपाय भेटत असतो. त्याच्यामुळे नाराज होऊ नका, सर मला कळतच नाही, मला भूगोल कृषी भूगोल पर्यावरण या पुस्तकाला काय वाचायचं कळतच नाही. ऍक्सेप्ट, चांगली गोष्ट आहे, तुम्हाला ते कळत नाही. ओके, मग तुम्ही विचाराल की हा अशा पद्धतीने मी सांगितलं की याच्यातलं काय वाचायचं. ओके, त्याच्यानंतर जुने प्रश्न एक्सप्लेनेशन. इथे परत आता तुम्ही म्हणा हे असं का, आता इथे 1 डिसेंबर 2024 ची जी पूर्वपरीक्षा होती का, तिथपासून वेळ वाढलाय. ओके, म्हणजे हे वेळ नाही, सॉरी, ट्रेंड वाढलाय. काय, महाराष्ट्राच्या भूगोलावरती प्रश्न येत आहेत आता हळूहळू. पण पहिले तुम्ही पूर्वपरीक्षेचे प्रश्न एक्सप्लेनेशन एवढंच करा आधी, नंतर पुस्तकाकडे जा, या दोनपैकी कुठल्याही जा, काही प्रॉब्लेम नाही. पहिले पुस्तक घ्याल तर इथं कमी आहे वेटेज आजपर्यंत, पण आता हळूहळू वाढतंय. म्हणजे मुख्य परीक्षा अवघड झाली ना आता, त्याच्यामुळे पूर्वपरीक्षा सोपी करतायत ते. बघू आता आपण जे 28 सप्टेंबर 2025चा पेपर होईल का, त्याच्या बघू, त्या दोन्हीचं कंपॅरिझन करू. 1 डिसेंबरचं 2024चं आणि 28 सप्टेंबर 2025 या दोन्हीचं कंपॅरिझन करून ट्रेंड आपण ठरवू. मग नेमका ट्रेंड काय, सध्या एकाच पेपरवरून ट्रेंड ठरवणं थोडंसं घातक आहे. या दोन्ही पेपरचा जेव्हा पूर्ण आता याचे अनालिसिस केलेले पूर्ण याचंही करतो, या दोन्हीचा क्रक्स काढू, नंतरच्या एक व्हिडिओ टाकू त्याच्यावरती, मग बघू की ट्रेंड खरंच बदलतोय का. पण ह्या पेपरवरून मी स्पष्ट सांगतोय की ट्रेंड बदलत आहे. मुख्य परीक्षा अवघड झालेली आहे, पूर्व परीक्षा कंबाईन लेवल, फॅक्च्युअल, वन लाईनर जास्त प्रश्न आहेत, सोपे प्रश्न येत आहेत. ओके, पण मल्टीलाईनर पण प्रश्न आहेत, असं नाही बंद झाले म्हणून, ते फसवाफसवी सुरूच आहे त्यांची. ओके, IMP टॉपिक्स प्रत्येकाला पाहिजेत. प्रत्येक टॉपिक किती खोलात जाऊन वाचायचं हे समजलं पाहिजे. महाराष्ट्राच्या भूगोलच्या बाबतीत जे तुम्ही प्राकृतिकला वाचताय, भारताला वाचताय ते वाचा, पण इथे डेप्थ कळली पाहिजे. इथे खूप डेप्थ मध्ये जाल तर सध्याच्या परिस्थितीला अवघड आहे, पण हे 2 पेपर बघितल्यानंतर मी तुम्हाला अजून त्याचं 100% सांगू शकतो. ओके, सध्या गरजेचं आहे. ओके, राज्यसेवा पूर्वचे जुने प्रश्न 21,000 एवढंच करा आधी, ते झाल्यानंतर पूर्ण भूगोल झाल्यानंतर मग महाराष्ट्राच्या भूगोलच्या पुस्तकाकडे येऊ शकता. या 2 पैकी एक हे मी अनुभवातून सांगतो, प्रॉपर अनालिसिस करून सांगतो, उगीच फेकत नाहीये. ती महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर 21,000 मी ऑलरेडी बोललोय कधी वाचायचं ते. प्रिलिम्स फोकस टॉपिक्सवरच याची लिस्ट टाकलेली आहे मी, तेवढेच करा, सगळे करू नका. काही टॉपिकला प्रश्नच नाही आजपर्यंत, कशाला करता. टॉपिक खूप आहेत, 12-15 पुस्तकात, 5-6 टॉपिकवरतीच प्रश्न आहेत, तेवढेच करा ना आधी, बाकी जाऊ द्या, बाकी प्रश्न वाचून घ्या फक्त, खतम बात. हा, जगाच्या भूगोलसाठी काय करायचं तर पहिले IMP टॉपिकची लिस्ट पाहिजे तुमच्याकडे. पहिलं पुस्तक घेऊ नका जगाच्या भूगोलसाठी. बघितलं मी, काही जणांना म्हटलं की बुक लिस्टचा व्हिडिओ पाठवा, त्यांनी सांगितलं जगाच्या भूगोलचं त्यांच्याकडे पुस्तक होतं. सध्या घेऊ नका, एवढं वाचायचं नसते आपल्याला. प्रिलिम्स सोडवले जुने प्रश्न एक्सप्लेनेशन तेवढं करून घ्या, दुसरं पाहिजे तुमच्याकडे. तिसरं रिव्हिजन जे वाचता येते. आता याच्यात मी जे टॉपिक्स आहेत त्याच्या प्रत्येक टॉपिकवरती आपल्या बॅचमध्ये टीचिंग लेक्चर टाकणार. 4-5 तासात, 3 तासात खतम बात, काहीच राहत नाही, पूर्ण घेऊन टाकणार आहे. टॉपिक वाईज 3-4 तासात होऊन जाईल, तेवढं करायचं.
ते रिव्हिजन करायचं, परत परत ते लेक्चर बघायचे, IMP टॉपिक लिस्ट, जुने प्रश्न एक्सप्लेनेशन तेवढंच वाचायचं परत परत, त्याच्या सगळे जुने प्रश्न येणार आहे, काही प्रॉब्लेम नाही, आणि ते रिव्हिजन करायचं. आणि मग एक सगळं भूगोल झालं तुमचं आता, मग नंतर एक्स्ट्रा ॲडिशन करू आपण. ओके, पहिल्याच वेळेस एक्स्ट्रा ॲडिशन करू नका, नाहीतर मग खूप मटेरियल होऊन जातं. मग ते इथं आहे का, हे इथूनच प्रश्न चुकतील तुमचे. क्लिअर? चला, त्याच्यानंतर चालू घडामोडीसाठी काय सोर्स काय वापरू सर, त्याला मॅगझिन वापर किंवा इयरबुकच वापरा. मॅगझिन तेवढं म्हणजे हे होणार नाही. भले तुम्ही राज्यसेवा मेन्स जरी करत असाल तरी आधी पूर्व काढा, वाचा तुम्ही मॅगझिन, पण रिव्हिजनला वगैरे इयरबुक वापरू शकता. कधीपर्यंत करायचंय, 1 वर्षाचा करंट अफेअर्स आधी करायचा. आधी बरेच जण म्हणतील 1 वर्षाचा नाही, 1.5 वर्षाचा, पूर्ण ऐकून घ्यायचंय. 1 वर्षाचा आधी करायचंय, नंतर हे 100% झालंय, मग नंतर अजून 6 महिने पाठीमागे जायचं. ओके, समजलंय, बात खतम. PYQचा रोल किती आहे तर 100% आहे. कृषी आणि पर्यावरण मला माहितीच नाही, राज्यसेवा पूर्व परीक्षेला कृषी आणि पर्यावरणाचे कसे प्रश्न आहेत, वाचून काय फायदा आहे. नोबेलवरती कसे प्रश्न आहेत मी वाचलेच नाहीत, मला काय फायदा आहे ते वाचून. पुरस्कारावरती कसे प्रश्न येतात मी बघितलेच नाहीत प्रश्न, मी पुरस्कार वाचून काय फायदा आहे. राजकीय घडामोडीवरती कसे प्रश्न येतात, एखाद्या ऍक्टवरती कसे प्रश्न येतात, मी जुने प्रश्न बघितलेच नाही, मला कसं माहिती आहे. मला माहिती आहे का डेट विचारतात का, तरतूद विचारतात का, तरतूदमध्ये चुकवतात का, की डेटमध्ये चुकवतात, राष्ट्रपतींनी साईन केली विचारतात तिथे चुकवतात का, हे आम्हाला माहितीच नाहीये. मग काय फायदा आहे त्याचा, ही महत्वाची गोष्ट आहे. क्लिअर? चलो, जवळपास 50 मिनिटं होत आहेत. आणि मिनिमम मटेरियल वापरायचंय. घेतले अमुक पब्लिकेशन, सगळे मॅगझिन, इयरबुक, या पब्लिकेशनचं त्या पब्लिकेशनचं, एवढी थप्पी लावली आहे ना चालू घडामोडीची. मग याच्या नोट्स याचं कमी 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 करा. मिनिमम मटेरियल, मॅक्झिमम रिव्हिजन. न्यूजपेपर वाचायचंय का, आता मी म्हणतो वाचा, सहज वाचा. की आला काहीतरी दुपारी गेलो लॅबमध्ये यायलाय, वाचला, 15-20 मिनिटं चालला, काय नोट्स काढायच्यात का, एक शब्द लिहू नका, काही प्रॉब्लेम नाही. किती वेळा वाचू सर, 15 ते 20 मिनिटात वाचून टाका. वाचायचं का, हो, नाही वाचला तर काय दुःख आहे का, काही गरज नाही, मॅगझिन वाचा. इयरबुक वाचा, मॅगझिन वाचा, काही गरज नाही. न्यूजपेपरच्या नोट्स काढायच्यात का, एक शब्द लिहू नका, काहीच गरज नाहीये. कशामुळे, हे मॅगझिनवाले असतील, इयरबुकवाले असतील, माणसं ठेवलेत, शिक्षक ठेवलेत, माणसं ठेवण्यापेक्षा, असं म्हणण्यापेक्षा लावलेत त्यांनी, रोजाना लावलेत किंवा असं लावले असतील, कशी जे लावले ते लावलेत, तज्ञ लोक लावलेत त्यांनी, की पेपर वाचा, नोट्स वाचा, नोट्स काढा, नोट्स काढून त्याचं रिचेक करा, मग टाईप करा, टाईप केलं परत रिचेक करा, नंतर तुम्हाला यायला येते. तुम्ही कशाला बेजार राहिले, तुम्ही वाचा ना, सहज वाचा, 15-20 मिनिटं. काय काय झालं तर 3-3 तास बघितलं मी पेपरच. सकाळी 9ला लायब्ररीत गेले, 12 वाजता पेपरच वाचायले बसले, तिकडे बाहेर लॅबच्या पेपरच वाचायले, हे चर्चा करायला असे बसलेत, असं मोदींनी नव्हतं करायला पाहिजे, अमुक हे नाही ते नाही, राहुल गांधी चुकलेच, हे झालं ते झालं. 15 ते 20 मिनिटं फक्त चाळायचं, आपल्या कामाचा एक शब्दही लिहायचा नाही, नोट्स नाही काढायच्या. हायतेच मॅगझिन मधलंच होत नाही, तिथलंच आठवत नाहीये, पूर्वी कशाला काढताय, उगे पेज वाया घालताय. आणि मॅगझिनच्या आणि इयरबुकच्या पण नोट्स काढू नका. जेव्हा तुम्ही जुने प्रश्न एक्सप्लेनेशन त्याचं कमांड जुन्या प्रश्नांवरती तुम्हाला कळेल, 100% कळेल, मग काही प्रमाणात तुम्ही एकदम फॅक्ट्स, नोबेल असेल, काही पुरस्कार असतील, एकदम फॅक्ट्स ओनली त्या काढू शकता, की ज्या आठवत नाही त्याच फक्त. सगळंच लिहू नका की CA कायदा सगळंच लिहिलं, हे कायदा ते कायदा, मग दिनविषय सगळे लिहून काढले, मग त्या मॅगझिनमध्ये काही इयरबुकमध्ये काय गोट्या खेळायला दिले, ते काय त्यानं भलते असं सिस्टमॅटिक टाईप करून दिले, जानेवारीचे वेगळे, फेब्रुवारीचे, तू सगळे लिहून काढणार ते. त्याच्यातले तू वाचलेत, जे परीक्षेला आलेत ते कन्फ्युज व्हायलेत, तेवढी लिहून घ्या ना एका पानावरती, खतम बात. अशा 20-30 पानाच्या नोट्स होऊ शकतात आपल्याला. ज्या फॅक्ट्स आहेत त्या विसरतोय आपण, त्या फक्त, बाकी घेणं देणं नाही, खतम बात. चल पुढे. त्याच्यानंतर तुम्हाला जर डेली माझे व्हॉट्सअप स्टेटस जर दिसत नसतील, तुम्हाला डेलीच्या स्टडी अपडेट्स जर पाहिजे असतील तर 94-21-44-24-36 या व्हॉट्सअप क्रमांकावरती मला मेसेज करा. तुमचं पूर्ण नाव, तुमच्या जिल्ह्याचं नाव, तुमच्या डिग्रीचं नाव, तुमची डिग्री कशी पासआउट झाली ते, कधी पासआउट झाली ते, तुम्ही कुठल्या परीक्षेची तयारी करताय, हे कशासाठी, तुमचा कॉन्टॅक्ट सेव्ह करण्यासाठी. आणि तुम्ही जर मला प्रश्न विचारला समजा की सर मग मी असं आहे, मग लगेच कळेल की तुम्ही कधी पास आहात, कुठली डिग्री झाली, मग त्यानुसार मला सजेशन करता येईल. म्हणजे मागच्या याच्यावर काय की सर मी ऑप्शनल कुठला घेऊन नुसता मेसेज केलाय ते, आता तुझी डिग्री माहित नाही, तू कधी पास झाला माहित नाही, तुझं बॅकग्राऊंड माहित नाही, मी कसं सांगू तुला. मग मला विचारावं लागतं की युअर नेम, युअर डिग्री नेम, असं काही ते वेळ आहे का आपल्याकडे नाही. त्याच्यामुळे हे मेसेज करू शकता तुम्ही, आणि तुम्हाला लगेच माझा मेसेज येईल की कॉन्टॅक्ट सेव्ड डन, की लगेच तुम्हाला दुसऱ्या दिवशीपासून स्टेटस बघायला मिळते. मला लगेच तिथे अपडेट मिळत राहतील, वेगवेगळ्या एक्झामचा छोटे छोटे काही टिप्स असतात की या पर्यावरणाला हे टॉपिक करा, प्राचीनला एवढंच वाचा, रोज डेली टिप्स असतात फ्रीमध्ये, म्हणून जातील तुम्हाला की ही एक्झाम आलेली आहे, हॉल तिकीट आलेले आहेत, रिझल्ट या तारखेला लागणार आहे, अमुक अमुक होणार आहे, ही जाहिरात येणार आहे, ह्या जागा येणार आहेत, फ्रीमध्ये अशा गोष्टी मिळतील. क्लिअर. चलो मेसेज करा व्हॉट्सअपला, फुकटमध्ये यायला काही पैसे नाहीत. ओके. आणि तुम्ही पण मला कॉन्टॅक्ट सेव्ह करा, नंतर मला पाठवा डिटेल्स, म्हणजे माझ्याकडे सेव्ह होईल.
हा, काय चालू घडामोडीचा अभ्यास कसा करावा याच्यावरती व्हिडिओ टाकलेला आहे ऑलरेडी. परत एकदा व्हिडिओ टाकतो डिटेलमध्ये, काही प्रॉब्लेम नाही. नोट्स काढावेत का, तर काढाव्यात, त्याच्याबद्दल बोललोय मी ऑलरेडी. आता 20-30 पेज काढा. युट्यूबचे व्हिडिओ पाहावेत का, तर पाहावेत, लिमिटेड पाहावेत. त्याच्याबद्दल बॅचमध्ये पण किंवा युट्यूबला अजून 1-2 व्हिडिओ टाकतो. खूप कमी पहा, उगाच्या त्यांची नोट्स काढू नका कोणाच्याही. जे युट्यूबला व्हिडिओ बघता तुम्ही त्यांच्या नोट्स नाही काढायच्या. आपण जे ईबुक असतो तिथून नोट्स काढायच्या, फॅक्ट्स टाटा फक्त. मग ह्याचे व्हिडिओ बघितले, नोट्स काढल्या, त्याचे बघितले, स्क्रीनशॉट काढतात काही जण. झाले 500 स्क्रीनशॉट याच्या मोबाईलमध्ये. आयुष्यात वाचणार आहेत का आपण, उडून टाकणार आहेत आपण. खोटं वाटतं, काढून बघा एकदम स्क्रीनशॉट, आणि किती वेळा वाचले बघा. तुमच्या मित्राला म्हणा की त्याने स्क्रीनशॉट काढले असतील, किती वेळा वाचले. आपण ते म्हणे एकदाही नाही वाचले, हे उडवायचं टेन्शन झाले म्हणे मला आता. मध्ये मध्ये कामाचे स्क्रीनशॉट काढलेत, आता हे उडवायलाच मला 10-15 मिनिटं लागतील म्हणे. म्हणेल ते 100%. आणि टॉपिकची लिस्ट काढा. मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकले की आजपर्यंत आलेले पुरस्कारची यादी. मग त्याच्यात 30 पुरस्कार असतात इयरबुकमध्ये, 15 आलेले आहेत, 10-15 ते माहित नाहीत आम्हाला. त्याच्यावरती कसे प्रश्न आले ते माहित नाही आम्हाला. त्याच्यामुळे चालू घडामोडीच्या प्रश्नांवरती लेक्चर टाकलंय, जे कुणी मला तरी वाटत नाही टाकला असेल. जुन्या प्रश्नांवरती की हा प्रश्न कसा विचारलाय, याच्यात काय चुकवलं आयोगानं, आणि कसं वाचायचं इयरबुकमधून, एवढं टाकले. अजून टाकणार आहे, 1 डिसेंबरचा टाकेल, भरपूर टाकेल, काही प्रॉब्लेम नाही. युट्यूबला टाकणार आहे, ॲपला टाकणार आहे, दोन्ही याच्या ठिकाणी टाकणार आहे. क्लिअर? चलो. त्याच्यानंतर काय, सामान्य विज्ञान. भरपूर जणांना टेन्शन असते. याला सचिन भस्के सरांचं पुस्तक वापरू शकता तुम्ही, किंवा कोलते सरांचं. एकदा फक्त पाणी पितो, घसा कोरडा झालाय. ओके. सचिन भस्के सरांचं आहे, किंवा कोलते सरांचं आहे, किंवा अजून कुठल्या पब्लिकेशन तुम्हाला आवडते वापरा, काही प्रॉब्लेम नाही. हे पुस्तक आता बरेच जणांना टेन्शन असतं की सर त्याच्यातून कव्हर होत नाही, मग कुणाचे पुस्तक असेल. मग मी मला स्टेट बोर्ड वाचा, तिथूनही कव्हर होत नाही. मग NCERT वाच, NCERT लय अवघड आहे. आणि मार्क किती पडायले, 20 पैकी प्रश्नपैकी 8-9 बरोबर राहिलेत. मग बेसिक 10-12 प्रश्न बरोबर यायला पाहिजे. बेसिक एवढं कंटेंट केल्यानंतर स्टेट बोर्ड आणि एक पुस्तक. जुने प्रश्न त्याचं एक्सप्लेनेशन नसतेच, याला खूप गरजेचं आहे. काही प्रमाणात रिपीट होतात, काही प्रमाणात त्याचं अप्लाइड करावं लागतं. वेळ आहे ना 2 तास, काय प्रॉब्लेम आहे आपल्याला. मोस्ट IMP टॉपिक्स. मग कसे, आरोग्यशास्त्र आधी करायचं. सामान्य विज्ञानाचा अभ्यास करताना आरोग्यशास्त्र किंवा हायजीन आधी करा. सोपं आहे, चिल्लर आहे, आपल्या दैनंदिन आरोग्य संबंधित आहे. लगेच जुने प्रश्न बघा. नुसतं आरोग्यशास्त्र वाचलं सर, हा संपलं. हा, प्रश्न वाचा. प्रश्न वाचल्याशिवाय काही नाही. सगळ्या एक्झामचे वाचा, राज्यसेवा पूर्वचे वाचाच, सगळ्या एक्झामचे वाचा. हे महत्वाचं आहे. हे विषय कधी करायला पाहिजे सर, तर पहिल्यांदा एखाद्या महिन्यात जर 6-7 महिने वेळ असतील तर पहिले 1 महिना, म्हणजे 1 महिना म्हणजे महिनाभर नाही करायचं आपल्याला. आठवड्यातून 2 दिवस असं करा. किंवा 6 महिने परीक्षेला वेळ आहे, ते शनिवार रविवार चालू द्या. 4-4 तास. आज 4 तास, रविवार 4 तास, शनिवार 4 तास. ओके. शनिवार रविवार 4-4, 5-5 तास चालू द्या. दररोज घेऊ नका, हे ऐका. दररोज नाही. सिक्वेन्स काय ठेवायचं आहे, आरोग्यशास्त्र आधी करा. खतम. सोपं आहे, मार्क मिळून जातील. त्याच्यानंतर काय, ओके. याचं मिनिमम मटेरियल वाचा. ओके. आणि मॅक्झिमम रिव्हिजन आणि क्वालिटी स्टडी करा. याचा खूप मटेरियल वाचून लक्षात राहत नाही, कमी वाचा. काही जण काय करतात, पहिल्याच वेळेस 11-12ची बायोलॉजीचे, फिजिक्सचे, केमिस्ट्रीचे पुस्तकं घालतात. तिथे ते 12वीलाच कळले नाहीत, इथे काय करणार आहेत, ती घेऊच नका. आधी बेसिक 6वी ते 10वी पर्यंत 100%. एक पुस्तक कुठलं असेल मार्केटमधलं, जुने प्रश्न, एक्सप्लेनेशन, एकदम अशी कमांड आणा, अशी पकड आणा त्याच्यावरती. तुम्ही जर बघितलं असेल विज्ञानमध्ये, तुम्हाला जे प्रश्न अवघड आहेत ते चुकले ना, काही प्रॉब्लेम नाही. ते येत नाहीत मला काही प्रॉब्लेम नाही. सोपे चुकता कामा आहे. ओके. ती एक महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर फिजिक्समध्ये तुम्ही अभ्यास करताय, स्टेट बोर्ड वाचताय, तर तुम्ही साऊंड टॉपिक घेतला, सगळ्या स्टेट बोर्डमधून साऊंड टॉपिकच घ्या. लाईट टॉपिकच घ्या. IMP टॉपिक्स घेणं गरजेचं आहे. ओके. त्याच्यानंतर काही युट्यूबवरचे देखील व्हिडिओ आहेत अॅनिमेशनच्या टाईपमध्ये, ते पण आपल्या बॅचमध्ये मी तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे. ओके. त्याच्यानंतर काय, ओके. इतिहासासाठी आता याच्यामध्ये मागचं जे सामान्य विज्ञान होतं त्याच्यात हायजीन करा. नंतर फिजिक्स, केमिस्ट्री असं, किंवा आधी बायोलॉजी, बॉटनी, झुलॉजी हे प्रमाणात करून घ्या. नंतर फिजिक्स, केमिस्ट्रीकडे जा. फिजिक्स, केमिस्ट्री नंतर करा. आधी बायोलॉजी, झुलॉजी, बॉटनी, हायजीन हे करून घ्या. ते पण IMP टॉपिक्सनुसार. नंतर फिजिक्समधले IMP टॉपिक्स, बेसिक कन्सेप्ट, नंतर केमिस्ट्री, असं करा टप्प्याटप्प्याने. एकदा सगळं करणं अपेक्षित नाही, अवघड होऊन जातो कार्यक्रम. इतिहासासाठी प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक भारत आणि महाराष्ट्राचा इतिहास, यासाठी पहिल्यांदा स्पष्ट याचे प्रत्येकाचे IMP टॉपिक्स पाहिजे. त्याच्याशिवाय त्याचा अभ्यास करणं म्हणजे वेस्ट ऑफ टाइम. म्हणजे इतिहास पहिल्यांदा घेतो आपण की चलो आज कुछ तुफानी करते हे, मग इतिहास घेतला, हे चाललाय कार्यक्रम, अवघड आहे कार्यक्रम. इतिहास सगळ्यात म्हणजे चांगला विषय आता सध्या सोपं यायले, पण आपण खूप वाचतो त्याच्याकडे. बघा तुम्ही इतिहासचे तुमच्याकडे खूप पुस्तकं असतील, तुम्हाला टेन्शन पण येत असेल, याच्या सगळं नाही, कुठल्याच पुस्तकात 100% नसणार आहे. त्याच्यामुळं याची IMP टॉपिक्सची लिस्ट, याची
की झाले रे हे 4 पेज झाले पाहिजे, 4 पेज पाहिजे. मग नंतर तुम्ही घेतलं प्राचीन, याचे जुने प्रश्न एक्सप्लेनेशन चल द्या. मग प्राचीनचं बघितलं स्टेट बोर्ड 5वी ते 12वी पर्यंत प्राचीनचं स्टेट बोर्ड घेतलं वाचून. मग लगेच मध्ययुगीनला सेम IMP टॉपिक्स, जुने प्रश्न एक्सप्लेनेशन, स्टेट बोर्ड लगेच. नंतर आधुनिकसाठी, आधुनिक पहिल्यांदा करा, सोपं आहे, चिल्लर आहे, कमी स्टेट बोर्ड आहे त्याला, ते घेतलं, संपलं. नंतर महाराष्ट्राचे जुने प्रश्न एक्सप्लेनेशन आणि मग 11वीचं जुने स्टेट बोर्ड. 11वीच्या जुने स्टेट बोर्डमध्ये पहिला टॉपिक प्राचीन मध्ययुगीनबद्दल आहे, करून घ्या, मस्त आहे, सोपं आहे, चिल्लर आहे, प्रश्न आहे त्याच्यातून, आले प्रश्न त्याच्यातून, येतील परत प्रश्न. ओके. नंतर 11वीचं जुनं नवं नाही, नवीन तर आहेच, ते प्राचीन मध्ययुगीनबद्दलच आहे, जुन्यात पहिला टॉपिक. मग 11वीचं जुनं इतर महाराष्ट्राच्यासाठी महत्वाचं आहे. तेवढं जर केलं समजा आणि जुने प्रश्नाला एक्सप्लेनेशन, तर काम होते का? 100% होते, बाकी गरज नाही. कमी महत्व आहे महाराष्ट्राच्या भूगोलला, पण काही प्रमाणात आता प्रश्न वाढत आहेत, ती गोष्ट लक्षात घ्या. पण हे करू शकता. आता घाटाळ सरांचं आहे ते वाचू शकता, पण एक्स्ट्रा होईल. पण मग मी म्हणतो महाराष्ट्राच्या भूगोलला 11वी जुनं स्टेट बोर्ड इथंच घ्या, कंबाईनला 100% डॉट पाठवायचे. पण इथं काही प्रमाणात तुम्हाला गरजेचं, 100% गरज नाही. पण तुम्हाला इतर पुस्तक वापरायचंच नाही सर महाराष्ट्राच्या इतिहासला, मला सांगा हे करू का? 11वी स्टेट बोर्ड जुनं आणि जुने प्रश्न एक्सप्लेनेशन IMP टॉपिक्स तेवढं करू का? बस सफिशियंट आहे. इथं समाधान महाजन सरांचं पुस्तक घेऊ शकता तुम्ही. तिथून पण सिलेक्टिव्ह आधुनिक भारताचा करा, त्याच्यात स्वातंत्र्योत्तर भारत, अमुक वेगवेगळे टॉपिक्स आहेत त्याच्यात, संस्कृती, ओके, राजेश्वर मिळची वगैरे, ते नाही आपल्याला, ते बघत चला, नंतर कळतं याला वाचल्यावर. मी उगाच शिकल महाराष्ट्राची संस्कृती वाचली, हा ते नाहीच ना. ओके. प्राचीन मध्ययुगीन आहे ते, आता जे संत परंपरा वगैरे ती नाही सिलेबसला, समजतंय का? क्लिअर. ओके. सिलेक्टिव्ह आणि कामापुरतं वाचा. घाटाळ सरांचं आहे, त्याच्या नोट्स पण आपल्याला उपलब्ध आहेत, पण ते कंबाईनसाठी जास्त महत्वाचं आहे, तुमचा वेळ जाईल त्याच्यात. त्याच्यामुळे मी सांगतोय की एक्झामची डिमांड गरज नाहीये तिथं. एक्झामची डिमांड इथं सिलेक्टिव्ह आहे, पण 11वीच्या स्टेट बोर्डमधून सध्या होते. जुने प्रश्न एक्सप्लेनेशन तिथून होतो, आणि समाजसुधारक पण होतात बरे, पण 11वीच्या स्टेट बोर्डमधून जुने प्रश्न आपल्याला 21,000 आहे, तिथून वाचू शकतो आपण. समजतंय का मला काय सांगायचं? तुमचा वेळ वाचणं गरजेचं आहे. मला काय सांगा, मी नोट्स पण आहे, तुम्हाला सांगतो याच्यावरती लेक्चर पण टाकतो, तुमचा वेळ जाईल. केवढं मोठं पुस्तक आहे, मग लक्षात राहणार नाही. मग जितकं इनपुट द्याल तेवढं आउटपुट निघणार नाही. त्याच्यामुळे तुमचा मार्क जास्तीत जास्त मिळण्यासाठी, 100% पूर्व परीक्षा पास होण्यासाठी म्हणून मी तुम्हाला सांगतोय की सोर्स जबरदस्त आहे. ओके. इथून तर 11 कंबाईनला ऍसिटीज प्रश्न आलेले आहेत, काही प्रमाणात राज्यसेवेला आहेत. आणि जे मी तुम्हाला सांगितलं मागच्या याच्यात की 1 डिसेंबर आणि 28 सप्टेंबर 2024-25च्या एक्झाम आहे, त्याचा कंपॅरिझन मी करणार आहे. आणि नंतर त्या दोन्ही एक्झाम झाल्यानंतर, एक तर झाली त्याच्यातली 28 सप्टेंबरची झाली की मग तुम्हाला ट्रेंड सांगणार फायनल. काही प्रमाणात मी तुम्हाला सांगतोय की आता करा हे पुस्तक, याच्या आधी गरजेचं नव्हतं हे, पण ट्रेंड बदलतोय. जर तो 100% 2 परीक्षा ट्रेंड जर फॉलो झाला जमलं काम, 100% मी म्हणतो की ट्रेंड बदललाच आहे. मला 100% खात्री आहे की ट्रेंड बदलणारच आहे, की मुख्य परीक्षा अवघड झालेली आहे. ओके. त्याच्यानंतर काय, ह्याच्यात काय, 11वीचं जुनं स्टेट बोर्ड, महाराष्ट्राची पार्श्वभूमी आहे, मध्ययुगीन भारत, महाराष्ट्र आणि प्राचीन महाराष्ट्र कसा होता, महाराष्ट्र. ओके. महाराष्ट्र हे 11वीच्या स्टेट बोर्ड मधून घ्या. 29 पेज आहे त्याच्यात. पहिले ते 29 पेज प्राचीन मध्ययुगीन करून घ्या, महत्वाचं आहे, सोपं आहे. 11वीच्या जुन्या स्टेट बोर्ड मधून प्राचीन मध्ययुगीन बद्दल आहे. मग बाकीचं सगळं राहण महाराष्ट्राच्या भूगोलसाठी, हे महाराष्ट्राच्या इतिहासासाठी आहे. क्लिअर. प्रकरण 2 पासून मग महाराष्ट्राचे समाज सुधारक एवढेच करा, PYQ करा, बस सफिशियंट आहे राज्यसेवा पूर्वला. काही गरज नाही, बाकी काही गरज नाही. खूप झालं, हेच होत नाही. एवढं मोठं स्टेट बोर्ड आहे, मी ते पूर्ण वाचलं. याची PDF उपलब्ध आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध आहे. सापडली नाही तर मला मेसेज करा, मी टेलिग्रामची लिंक तुम्हाला पाठवतो. ओके. PDF नाही पाठवणार, PDF खूप मोठी आहे, व्हॉट्सअपला पाठवायला प्रॉब्लेम येतो, टेलिग्राम चॅनलला आहे. ओके. क्लिअर. आणि राज्यसेवा पूर्व आपण करतोय, कंबाईन वाल्याला डीप मध्ये 11वीचं जुनं स्टेट बोर्ड एकदम पोस्टमॉर्टमच करायचं आहे. तुम्ही लिमिटेड वाचू शकता सध्या, नंतर मी त्याच्यावरती वेगळा व्हिडिओ टाकतो. ओके. 100% फोकस करण्याची गरज नाही, कंबाईनला ते 100% महत्वाचं आहे. समाज सुधारक पण तिथून भरपूर समाज सुधारक होतात, वेगळं पुस्तक घेण्याची गरज नाही. क्लिअर. खतम बात. त्याच्यानंतर काय, तुम्हाला माझे व्हॉट्सअपचे स्टेटस दिसत नसतील, व्हॉट्सअपला मेसेज करा. ज्याला दिसत असतील त्यांनी स्किप करा. तुमचं पूर्ण नाव पाठवा, तुमच्या डिग्रीचं नाव पाठवा, जिल्हा. आता कशामुळे करतात सर तुम्ही? तुमचे बेसिक कन्सेप्ट असतात, बेसिक गोष्टी असतात, तुम्ही विचारत नाहीत. हे विचारा म्हणतोय मी, तुमचा रिझल्ट येऊन जाईल. मार्गदर्शन कोणाला नसतं, त्याच्यामुळे त्याचा तुम्हाला फायदा होतो. हे फुकट आहे, मी काय तुमच्याकडून पैसे घेत नाही याबाबत. ओके. बॅचेस वगैरे, टेस्ट सिरीज वगैरे सगळं आहे, ते तुम्हाला पाहिजे असेल ॲपला उपलब्ध आहे. काय अडचण आली, बॅच वगैरे आहे का, व्हॉट्सअपला मेसेज करा, बिंदास, काही प्रॉब्लेम नाही. एकदम मित्रासारखा मित्र आहे म्हणून मेसेज करा, काहीही प्रॉब्लेम नाही. क्लिअर. ओके. हे सगळं मग तुम्हाला स्टेटस दिसेल, रिप्लाय 100% मिळून जाईल. बॅचमध्ये ही बॅचमधल्यासाठी होतं, किंवा नॉर्मली सगळ्यांसाठी पण आहे. 100% रिप्लाय मिळून जाईल, डेली गायडन्स मिळेल तुम्हाला. तुम्ही माझ्याशी मेसेज पण करू शकता, प्रॉपर गायडन्स तुम्हाला मिळेल, प्रॉपर अपडेट्स एक्झामच्या मिळून जातील तुम्हाला. ओके. आणि
जे काय आपली सुपर 60 बॅच आहे, कंबाईनची पण बॅच आहे, ज्यांना लावायची असेल त्यांनी हे करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. खरं तर खूप मोठा व्हिडिओ झालाय, पण सगळं मला याच्यात सांगायचं होतं. अजूनही काही गोष्टी सांगायच्यात, पण आता एकदम थकलोय मी आता या व्हिडिओमध्ये. त्याच्यामुळे वेगळा व्हिडिओ नंतर टाकतो, पार्ट 2 टाकतो, की अजून वेगळे व्हिडिओ येत राहतील. ह्या व्हिडिओमध्ये आता 1 तास जवळपास झालाय, थकवा आलाय, काही प्रॉब्लेम नाही. जबरदस्त आहे. जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. काही प्रश्न असेल व्हॉट्सअप क्रमांक दिलाय, कधी मेसेज करा. कॉलवरती बोलायचं असेल व्हॉट्सअपला मेसेज करा, सर मला तुमच्याशी कॉलवरती बोलायचं आहे, आजचा कॉलिंग टाईम द्या, उद्याचा द्या, मी देईल तुम्हाला, आजचा टाईम देईल, उद्याचा देईल. ओके, संडे वगैरे असेल तर सोमवारचा देईल आधी, काही प्रॉब्लेम नाही. जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि जर त्यांना बॅच घ्यायची असेल डिटेल पद्धतीनं तर आपली बॅचचा फीचर्सचाही व्हिडिओ आहे, तो बघून घ्या. सापडत नसेल तो व्हिडिओ व्हॉट्सअपला मेसेज करा, तुमच्या बॅचच्या फीचर्स व्हिडिओ, बॅचचं नाव टाका कुठल्या पाहिजे आणि मला व्हॉट्सअपला मेसेज करा. अशा जबरदस्त लेक्चर्स पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात. तोपर्यंत